प्रेज़ लॉर्ड। जल्दी से लिए आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में सब पवित्र लोगों को मसीह देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु की बड़ी दया है कि आज के दिन और भी हमें प्रभु का वचन सीखने के लिए मौका दिया आणि देवाची मोठी दया आहे की आजच्या दिवसामध्ये सुद्धा प्रभूचं वचन शिकण्याकरता प्रभूने आपल्याला संधी दिली। अगर हम बहुत प्रार्थना के साथ, इच्छा के साथ, प्यास के साथ, भूख के साथ रहेगा तो प्रभु यहाँ पर आया हुआ अनेक लोगों का अवस्था जानकर हमसे बोलेगा और बातचीत करेगा। आणि प्रियांनो, खूप जास्त प्रार्थनेसह, इच्छेसह, तहानेसह आणि भुकेसह राहिलं तर निश्चितच आपल्या प्रत्येकाच्या हृदयाची अवस्था जाणून प्रभू आपल्याशी बोलेल। आज मैं आपको बहुत आत्मीय जीवन का एक बहुत बड़ा गहरी बात बताने जा रहा हूँ आणि आत्मिक जीवनाची खूप एक गहन गोष्ट मी आज सांगायला जात आहे। उसका शीर्षक रहेगा दुनिया के लोगों में और मसीह लोगों में अंदर। आणि त्याचा शीर्षक हा राहणार जगाच्या लोकांमध्ये आणि ख्रिस्ती लोकांमध्ये असलेला फरक। प्रियो, दुनिया में बहुत लोग हैं, बहुत धर्म के लोग हैं, आणि जगामध्ये खूप लोक आहे, खूप धर्माचे लोक आहे, इवन ख्रिस्ती धर्म के लोग भी हैं, आणि ख्रिस्ती धर्माचे लोक सुद्धा आहे। उनका बारे में नहीं, त्यांच्या संबंधाने नाही, मतलब वो सब एक बाजू में, आणि ते सर्व एका बाजूला आहे। पर जो मसीह लोग, मसीह बोलेगा तो ख्रिस्ती धर्म के लोग नहीं, आणि ख्रिस्ती लोक म्हटलं म्हणजे ख्रिस्ती लोक म्हटलं म्हणजे ख्रिस्ती धर्माचे लोक नाही, वो एकदम अलग बात है। आणि ते एकदम वेगळं आहे। इसका मतलब दुनिया की लोगों में मसीह धर्म के लोग भी आता है, आणि जगाच्या लोकांमध्ये ख्रिस्ती धर्माचे लोक पण येतात, परंतु मसीह लोग अलग है, आणि जे ख्रिस्ती आहे ते वेगळे आहे। इसके अंदर कुछ बातें कुछ पॉइंट्स आपको बताना चाहता हूँ। आणि याच्या मधून काही मुद्दे मी सांगू इच्छितो। पहली बात, दुनिया की सारे लोग पेड़ से जन्मा, और जो मसीह लोग मानो स्वर्ग से जन्मा या ऊपर से जन्मा। आणि जगाचे सर्व लोक जे आहेत ते एका स्त्रीच्या पोटातून जन्मले, पण जे ख्रिस्ती लोक आहेत ते स्वर्गातून जन्मले। मतलब बोलता है, मतलब दुनिया के लोग उधर 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 बोलेगा तो पेड़ उधर 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 से, और हम ऊपर से। आणि जगाचे सगळे लोक जे आहेत ते पोटातून जन्मले, आणि ख्रिस्ती लोक आपण जे आहेत ते स्वर्गातून जन्मलो। हाँ, ये नहीं कि वो कोई ख्रिस्ती परिवार का था इसलिए वो ख्रिस्ती है, आणि तो एक मनुष्य ख्रिस्ती परिवाराचा आहे म्हणून तो ख्रिस्ती आहे असं नाही। हाँ, ऐसा एक ख्रिस्ती है ही नहीं, आणि असा एक ख्रिस्ती नाहीये। दुनिया के लोग ऐसे बातों को ही समझता, वो बात अलग है, आणि जगाचे लोक या गोष्टीला समजतात, ती गोष्ट वेगळी आहे। प्रियो, परंतु वो ख्रिस्ती नहीं, आणि तो ख्रिस्ती नाही। शायद वो मतलब चर्च जाता है, बाइबल पढ़ता है ना, मतलब ऐसा दुनिया के रीति में बहुत कुछ भक्ति करता है, प्रार्थना करता है, सब कुछ करता है, लेकिन वो ख्रिस्ती नहीं। आणि एक व्यक्ती आहे, तो चर्चला जात असेल, प्रार्थना करत असेल, वचन वाचत असेल, हे सर्व जगाच्या रीतीने तो करत असेल, पण तो एक ख्रिस्ती नाही। प्रियो, ख्रिस्ती व्यक्ति कौन है? आणि प्रियानो, ख्रिस्ती मनुष्य कोण आहे? मतलब आपको सबको याद है, रोमी 8 अध्याय का 9 वचन में लिखा है, रोम त्याचा 8 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये लिहिलंय, जिसमें मसीह की आत्मा नहीं, वो मसीह का जन नहीं। आणि ज्याच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा नाही तो ख्रिस्ताचा नाही। मतलब मसीह लोग कौन है? याचा अर्थ खरा ख्रिस्ती कोण आहे? जिसमें मसीह की आत्मा है, ज्याच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा आहे। यो इधर बैठ करके हमें सुनने वाला लोग ये बात को जानना है कि मैं वास्तव में एक सच्चा मसीह है क्या? अगर मसीह नहीं है तो मेरी जिंदगी व्यर्थ है। आणि या ठिकाणी बसलेले जे आम्हाला ऐकत आहेत त्यांनी स्वतःला पडताळून बघायचंय की मी खरोखर ख्रिस्ती आहे का, आणि जर ख्रिस्ती नाहीये तर मग मी ख्रिस्ताचा नाहीये। प्रियो, कैसा हमारे जीवन में इस प्रकार का मसीह की आत्मा प्राप्त कर पाएगा? आणि आपण आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताचा आत्मा कशा प्रकारे प्राप्त करू शकू? वो एक जन्म की द्वारा है, आणि तो एका जन्माच्या द्वारे आहे। उसको बोलता है नया जन्म, आणि त्याला म्हटलं जातं नवा जन्म। नया जन्म पाते बिना हम मसीह नहीं बनता। आणि नवीन जन्म प्राप्त न करता आपण एक ख्रिस्ती नाही होऊ शकत। दुनिया की बातें बोलेगा तो दुनिया के लोग समझेगा, परंतु परमेश्वर की बातों को समझने के लिए प्रभु का अनुग्रह चाहिए, वर चाहिए। आणि जगाच्या गोष्टी समजण्यासाठी जगाचे लोक ते समजू शकतात, पण देवाच्या गोष्टी समजण्याकरता देवाचा कृपा असली पाहिजे। प्रेज़ लॉर्ड, प्रेज़ लॉर्ड, बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे ना, प्रभु के वचन सुन करके जिन्होंने भी प्रभु यीशु मसीह को ग्रहण किया
उनको प्रभु की आत्मा मिला। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन ऐकून ज्यांनी कोणी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला त्याला प्रभूचा आत्मा मिळाला। बोलने का अर्थ उनको आत्मा में नया जन्म मिला। आणि सांगायचं तात्पर्य त्याला आत्म्यामध्ये नवा जन्म मिळाला। ये सब साधारण विश्वासियों के लिए बहुत माला हल्का बात है, परंतु नए लोगों के लिए ये थोड़ा सा समझने के लिए मुश्किल की बात है। आणि साधारण विश्वासणाऱ्या करता एक छोटीशी गोष्ट आहे, पण जे नवीन लोक आहेत त्यांना समजण्याकरता जरा कठीण आहे। जब यूहन्ना का सुसमाचार उसकी पहला अध्याय का 12-13 वचन में हम पढ़ता है, योहान त्याचा पहिला अध्याय त्याच्या 12-13 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो, जितने लोगों ने प्रभु यीशु मसीह को ग्रहण किया, आणि जितक्यांनी प्रभूचा स्वीकार केला, उसके नाम पर विश्वास किया, आणि त्याच्या नावावर विश्वास केला, क्या विश्वास किया? आणि तो विश्वास काय आहे? यीशु मसीह एकमात्र उद्धार करता है, आणि येशू ख्रिस्तच एकमात्र तारण करता आहे, और यीशु मसीह एकमात्र प्रभु है। आणि येशू ख्रिस्तच एकमात्र प्रभू आहे। ये जान करके जिन्होंने भी प्रभु यीशु को ग्रहण किया, आणि हे जाणून घेऊन ज्यांनी कोणी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, प्रभु को ग्रहण करना इतना आसानी बात है। आणि प्रभूचा स्वीकार करणं एवढं सहज सोपं नाहीये। अब कितना भी लोगों को समझाओ, आणि लोकांना कितीही समजून सांगा यीशु मसीह ही प्रभु है, आणि येशू ख्रिस्तच प्रभू आहे, यीशु मसीह एकमात्र उद्धार करता आणि है, येशू ख्रिस्तच एकमात्र तारण करता आहे, लेकिन वो लोग ग्रहण नहीं करता। आणि ते लोक त्याचा स्वीकार नाही करत। क्या कैसे ग्रहण करना? आणि कसं स्वीकार करायचा आहे? यीशु प्रभु मानकर, आणि येशू ख्रिस्ताला आपला प्रभू मानून। यीशु मसीह को प्रभु मानकर ग्रहण करने के लिए पहले आपके अंदर आत्मा आएगा, तभी आप प्रभु करके मान करके ग्रहण कर पाएगा। आणि जोपर्यंत तुमच्यामध्ये आत्मा येत नाही तोपर्यंत तुम्ही येशू ख्रिस्ताला प्रभू मानून स्वीकारू शकत नाही। क्योंकि पहला कोरिन्थी 12 अध्याय का 3रा वचन में लिखा है, पहिले करंदीकराचं पत्र 12 अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये असं लिहिलंय, प्रभु की आत्मा बिना कोई भी यीशु को प्रभु मानकर ग्रहण नहीं कर सकता। आणि प्रभूच्या आत्म्याखेरीज कोणीही येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून स्वीकारू शकत नाही। ये बहुत बड़ा गहरी बात है प्रिय। आणि ही खूप गहन गोष्ट आहे। आज हमारा इधर ही बैठा हुआ कई लोग कई दिनों से यीशु मसीह प्रभु करके सुना होगा, लेकिन वो ग्रहण नहीं कर पाया क्योंकि उसमें प्रभु की आत्मा नहीं आया। आणि या ठिकाणी बसल्यापैकी पुष्कळ लोक पुष्कळ दिवसापासून येशू ख्रिस्त प्रभू आहे हे त्यांनी ऐकलं असेल, पण अजूनपर्यंत त्यांनी येशू ख्रिस्ताला आपला प्रभू म्हणून स्वीकारू शकले नाही। कारण का? त्यांच्यामध्ये अजून प्रभूचा आत्मा आला नाही। जब प्रभु की आत्मा में उसका नया जन्म हो जाएगा, आणि प्रभूच्या आत्म्यामध्ये ज्या वेळेला त्यांचा नवा जन्म होतो, तभी यीशु प्रभु मान करके ग्रहण करेगा, आणि त्याच वेळेला ते येशू ख्रिस्ताला प्रभू मानून त्याचा स्वीकार करतील। और वो जन्म प्रभु की ओर से हो जाता है, यूहन्ना 12 अध्याय का 13 वचन में। आणि तो जन्म आहे तो प्रभू पासून होतो। योहान त्याचा पहिला अध्याय त्याचं 13 वचन वहां पर लिखा है, त्या ठिकाणी असं लिहिलंय, वे न तो लघु से, माने ये दुनिया का बात है ही नहीं उसमें, आणि त्याच्यामध्ये जगाची कुठली गोष्ट नाहीये, कोई रिश्ता की बात नहीं, आणि काही नाते संबंध नाहीये, है ना, ये शारीरिक रीति में नहीं, आणि हे शारीरिक रीतीने नाही, ये स्वर्गीय पिता से है, आणि हे स्वर्गीय पित्यापासून आहे, ये परमेश्वर की ओर से है, आणि हे देवाकडून आहे। इस प्रकार का एक मसीह व्यक्ति इस प्रकार ऊपर से जन्म पाया हुआ व्यक्ति है। आणि अशा प्रकारे एक ख्रिस्ती व्यक्ती जो आहे तो स्वर्गातून जन्मलेला आहे। ये बात ये दुनिया का बुद्धिमान लोग भी नहीं समझ सकता, आणि जगाचे वे ज्ञानवान लोक नाही समजू शकत, है ना, क्योंकि ये स्वर्ग की बात है, कारण ही स्वर्गाची गोष्ट आहे। है ना। प्रभु इस बातों को एक बड़ा उपदेश था निकोदेमुस को समझाने के टाइम पर यीशु मसीह ने उनको बताया हुआ एक शब्द में आपको बताऊं, आणि एक मोठा उद्देश होता निकोदेमस, त्याला प्रभू समजून सांगितलं त्याच्या संबंधाने सांगू। उसका 3:12, यूहन्ना 3:12 त्याचा 3रा अध्याय त्याचं 12 वचन। मैंने तुमसे पृथ्वी की बातें कही हाँ। और तुम विश्वास नहीं करते, हाँ। तो यदि मैं तुमसे स्वर्ग की बातें कहूँ हाँ। तो फिर कैसे विश्वास करोगे? हाँ, देखा, माने ये स्वर्ग का बात है, आणि या स्वर्गाच्या गोष्टी आहे। ये स्वर्ग से भेजा हुआ पवित्र आत्मा में नया जन्म पाते बिना ये बात को नहीं समझ सकता। आणि स्वर्गातून पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे जोपर्यंत एका व्यक्तीचा नवा जन्म होत नाही तोपर्यंत स्वर्गाच्या गोष्टी तो समजू शकत नाही। अभी आप सोचिए, आपने कितनी बार इधर बैठ करके भी वचन सुना है, आणि तुम्ही कितीतरी वेळा इथं बसून वचन ऐकलं आहे, आप समझ पा रहे क्या? तुम्ही समजू शकत आहात का? जब तक आप में प्रभु की आत्मा नहीं प्रिय, आप बुद्धि में कुछ तो समझेगा, पर वो सही रीति में सही अर्थ में नहीं समझेगा। आणि जोपर्यंत देवाचा आत्मा तुमच्यामध्ये येत नाही तोपर्यंत या गोष्टी तुम्ही समजू शकणार नाही। बुद्धीने थोडंफार समजू शकाल, पण ते योग्य रीतीने नाही समजू शकणार। इसका मतलब मसीह लोग कौन है? याचा अर्थ ख्रिस्ती लोक कोण आहे? वो लोग ऊपर से जन्म पाए हुए लोग हैं, आणि ते लोक स्वर्गातून जन्मलेले लोक आहे। कितने लोग ये ऊपर से जन्म पाए हुए अनुभव प्रभु का स्तुति करेंगे? हालेलुया। मतलब आप पक्का
एक मसीह व्यक्ति है। याचा अर्थ तुम्ही एकदम खरे ख्रिस्ती आहात आपको एक मसीह बोलने के लिए खुशी होना चाहिए। आणि तुम्ही एक ख्रिस्ती आहात हे बोलायला तुम्हाला आनंद यायला पाहिजे। और दूसरे एक खूबी या बात, आणि दुसरं एक मुद्दा, मसीह लोगों का नाम स्वर्ग में लिखा है। आणि ख्रिस्ती लोकांचं नाव जे आहे ते स्वर्गामध्ये लिहिलंय। देखिए, आपको यह जानना है कि आपका नाम स्वर्ग में लिखा जाना ये कैसे बात है? आणि तुमचं नाव स्वर्गामध्ये लिहिलं जाणं हे कसं काय शक्य आहे? आपको मालूम है, इस दुनिया में जब एक बच्चा जन्म होता है आणि या जगामध्ये ज्या वेळेला एका मुलाचा जन्म होतो है ना, तो हॉस्पिटल वाला मला उस बच्चे का डिटेल और नाम मला म्युनिसिपालिटी में नहीं तो पंचायत में पहुंचाता है। आणि मग हॉस्पिटल काय करतं, त्या मुलाचा जन्माची वेळ, त्याचं नाव आणि ते सर्व काही आहे ते कॉर्पोरेशनला किंवा पंचायत मध्ये पाठवतो। हाँ, अभी माना यहाँ पर जो व्यक्ति प्रभु से जन्मा ये दुनिया में रहता है, परंतु उनका नाम स्वर्ग में लिखा है। आणि मग त्याचप्रमाणे जो कोणी प्रभू पासून जन्मतो त्याचं नाव स्वर्गामध्ये लिहिलं जातं। बोलने का अर्थ, सांगायचं तात्पर्य, प्रभु ने जिसको अपने लिए बुलाकर अलग किया, आणि प्रभूने ज्याला कोणाला आपल्या करता बोलून वेगळं केलं, जिसका पाप क्षमा किया, आणि ज्याच्या पापांची क्षमा दिली, जिसको अपना बेटा बनाया, आणि ज्याला आपला मुलगा बनवलं, उनका नाम त्याचं नाव है ना। जब यीशु मसीह ने 6 लोगों को कहा, आणि प्रभूने शिष्यांना असं म्हटलं, मला लूका 10 अध्याय के 20 वचन में, लूक त्याचा 10 अध्याय त्याच्या 20 वचनामध्ये, तुम्हारा नाम स्वर्ग में लिखा है। आणि तुमचं नाव स्वर्गामध्ये लिहिलंय, है, तुम्हारा नाम स्वर्ग में लिखा है। आणि तुमचं नाव स्वर्गामध्ये लिहिलंय। प्रियो, जिसका नाम स्वर्ग में लिखा जाता है, आणि प्रियानो, ज्याचं नाव स्वर्गामध्ये लिहिलं जातं है ना, वो बहुत आनंदित व्यक्ति है। आणि तो एक आनंदित व्यक्ती आहे। हमें ये बात को जानना है, आणि आपण या गोष्टीला जाणायचंय, यदि मेरा नया जन्म हुआ है तो आणि जर माझा नवा जन्म झालेला आहे तर मेरा नाम स्वर्ग में लिखा, माझं नाव स्वर्गामध्ये लिहिलंय। परंतु मेरा नाम अगर मेरा नया जन्म अगर नहीं हुआ, आणि जर माझा नवा जन्म झालेला नाही फिर तर, मेरा नाम कहाँ पर है? आणि मग माझं नाव कुठे लिहिलंय? मेरा नाम दुनिया में, आणि माझं नाव या जगामध्ये एक प्रकार जमीन पर लिखा है। आणि एक प्रकारे जमिनीवर लिहिलंय। जमीन पर लिखना, कागज पर लिखना, ये मतलब या इवन टेप मतलब वीडियो में भी लिखना पड़ेगा तो सब मटेरियल है दुनिया में लिखा। आणि मग जमिनीवर लिहू द्या, कागदावर लिहू द्या, एखाद्या व्हिडिओ मध्ये लिहू द्या, ते सर्व जगाच्या गोष्टी आहेत। मतलब दुनिया का कोई भी जहाँ पर भी रिकॉर्डिंग होता है कि हमारा नाम का, वो सब दुनिया की बात है। आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्या नावाची नोंद केली जाते ते सर्व जगाची गोष्ट आहे। इसलिए वचन में लिखा है, यिर्मयाह 17 अध्याय का 13 वचन में, आणि म्हणूनच यिर्मयाह 17 अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये, देखिए ये सुसमाचार सुनने वाले एक बात खास ख्याल करना, आणि सुवार्ता ऐकणाऱ्या व्यक्तींनी एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, आपका भी नया जन्म हो करके आप मतलब उस स्वर्ग से जन्म पा करके प्रभु का जन बन करके जीने का मौका है। आणि तुम्ही सुद्धा तुमचा जन्म स्वर्गापासून होऊन प्रभूचा एक मनुष्य होऊन जगण्याची तुम्हाला संधी आहे। अगर आपने यीशु समाज को छोड़ दिया, आणि सुवार्ता जर तुम्ही सोडून दिली, आपने प्रभु यीशु मसीह को अगर त्याग दिया, आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा तुम्ही त्याग केला तर फिर क्या होगा? मग काय होणार? आप पढ़िए अभी। हे यहोवा, हे इस्राएल के आधार, हाँ। जितने तुझे छोड़ देते हैं हाँ। वे सब लज्जित होंगे। हाँ। जो तुझसे भटक जाते हैं हाँ। उनके नाम भूमि ही पर लिखे जाएंगे। देखा, उनका नाम कहाँ लिखेगा? हाँ, मिट्टी में लिखा जाएगा। आणि त्यांचं नाव मातीवर लिहिलं जाईल। प्रियो, आज मेरा नाम कहाँ पर है? प्रियानो, आज माझं नाव कुठे लिहिलंय? मेरा नाम स्वर्ग में लिखा करके कितने लोगों को विश्वास है? प्रभु कसुरी करे। हालेलुया। हाँ, बहुत लोगों को विश्वास है। आणि खूप लोकांना विश्वास आहे। ये तो पक्की बात है प्रियो। आणि ही तो खरी गोष्ट आहे प्रियांडो। मतलब उस रजिस्टर का नाम है जीवन का रजिस्टर। आणि त्या पुस्तकाचं नाव आहे जीवनाचं पुस्तक। Praise the Lord. Praise the Lord. है ना, जो लोग नया जन्म पाया या प्रभु के ओर से जन्म पाया या उद्धार पाया, उन लोगों का नाम लिखा हुआ रजिस्टर का नाम है जीवन का किताब, जीवन का रजिस्टर। आणि ज्या लोकांचं तारण झालेलं आहे, जे स्वर्गापासून जन्मलेलं आहे, त्यांचं ज्या ठिकाणी ज्या रजिस्टर मध्ये नाव लिहिलेलं आहे त्याला म्हटलं जातं जीवनाचं पुस्तक। ये जीवन का रजिस्टर क्यों बोला? आणि याला जीवनाचं रजिस्टर का म्हटलं? क्योंकि उन्होंने जीवन पाया। कारण त्यांना जीवन मिळालं। बोलने का अर्थ यीशु मसीह को पाया। आणि सांगायचं तात्पर्य त्यांनी येशू ख्रिस्ताला प्राप्त केलं। क्योंकि पहले यूहन्ना 5 अध्याय का 11-12 वचन में लिखा है, पहिलं योहान 5 अध्याय 11-12 वचनामध्ये असं लिहिलंय, और वो गवाही यह है हाँ। कि परमेश्वर ने हमें अनंत जीवन दिया है, हाँ। और यह जीवन उसके पुत्र में है। हाँ। जिसके पास पुत्र है उसके पास जीवन है, हाँ। और जिसके पास परमेश्वर का पुत्र नहीं हाँ। उसके पास जीवन भी नहीं है। क्या साफ बात है। आणि काय स्पष्ट गोष्ट आहे। प्रियो, मतलब एक बात को जानना, यीशु मसीह को अगर आपने प्राप्त किया है, यीशु मसीह आपका जीवन में आ गया है, तो प्रभु का वचन कहता है आप
जीवन पाया हुआ लोगों का नाम जीवन का किताब में है। आणि जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे तर देवाचं वचन असं सांगतं की तुम्ही जीवन प्राप्त केलेलं आहे आणि ज्याला जीवन मिळालेलं आहे त्याचं नाव स्वर्गामध्ये लिहिलेलं आहे. क्योंकि वो जीवन कहाँ पर है? कारण ते जीवन कुठे आहे? जीवन प्रभु यीशु मसीह में है। आणि ते जीवन प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. प्रियो, हरेक इस मानव जाति में सबको प्रभु यीशु मसीह पर विश्वास करके प्रभु को ग्रहण करना, प्रभु को स्वीकारना सबका कर्तव्य है। आणि या मनुष्य प्राण्यामध्ये सगळ्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून प्रभूचा स्वीकार करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. एक बात मैं आपको बताऊं, एक गोष्ट सांगू, प्रियो, ये दुनिया में हम किसका भी बात पर हमें विश्वास करना है तो एक महान व्यक्ति होना चाहिए। आणि या जगामध्ये एखाद्या मनुष्यावर जर आपण विश्वास ठेवायचा आहे तर तो एक महान व्यक्ती असायला पाहिजे. अभी आप देखो, ये दुनिया में प्रभु यीशु मसीह के जैसा कोई महान व्यक्ति दुनिया में है क्या? आणि या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्तापेक्षा मोठा महान व्यक्ती कोणी आहे का? क्योंकि जन्म से महान है, कारण तो जन्मापासूनच थोर असा आहे. क्योंकि वो पाप रहित होकर जन्मा, कारण त्याचा जन्मच पाप विरहित असा झाला. जीवन में महान है, आणि त्याचं जीवन सुद्धा एक थोर आहे. है ना? उसने पानी के ऊपर चला, अंधों को आंखें दिया, लंगड़ों को चलाया, घोड़ियों को छूकर चंगा किया, इतना ही नहीं मरे हुओं को भी जिलाया. आणि त्याच्या जीवनामध्ये तो पाण्यावर चालला, जे आंधळे होते त्यांना दृष्टी दिली, जे लंगडे होते त्यांना चालायला लावले, जे कोडी आहे त्यांना शुद्ध केलं. एवढंच नाही, जे मेलेले त्यांना सुद्धा जिवंत केलं. और इतना ही नहीं, एवढंच नाही, खुद बोला मैं मरने के बाद तीसरा दिन के मर जी उड़ेगा. आणि त्याने स्वतः सांगितलं मी मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी जिवंत होईल. ये दुनिया में ऐसे कौन बोल सकता है? आणि या जगामध्ये असं कोण म्हणू शकतो? प्रभु यीशु मसीह ने जैसा कहा वैसा तीसरा दिन जी उड़ा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जसं सांगितलं तसं तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. ये दुनिया में ऐसा कोई महान व्यक्ति है क्या? आणि या जगामध्ये असा कोणी महान व्यक्ती आहे का? प्रियो, यीशु मसीह के तुल्य सिर्फ यीशु मसीह है. आणि प्रेरणो येशू ख्रिस्ताच्या बरोबरीचा फक्त प्रभू येशू ख्रिस्त तो आहे. इसलिए उस प्रभु का बातों को हमें कितना अधिक मानना चाहिए. आणि म्हणूनच त्या प्रभूच्या किती आज्ञेमध्ये आपण राहायला पाहिजे. आपको मालूम है, प्रभु यीशु मसीह मतलब ये दुनिया में आने के बाद भी एक भी किताब नहीं लिखा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये आल्यानंतर एकही पुस्तक नाही लिहिलं. और यीशु मसीह के बारे में लाखों अरबों किताबें लिखा जा रहा है. आणि प्रभू येशू ख्रिस्ता संबंधाने लाखो अरबो पुस्तकं लिहिली जात आहेत. यीशु मसीह ने एक भी गीत नहीं रचा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने एकही गीत नाही लिहिलं. परंतु यीशु मसीह के बारे में अरबों मतलब गीत लिखा जा रहा है. आणि प्रभू येशू ख्रिस्ता संबंधाने अरबो अरबो गीत लिहिली जात आहे. आप देखिए प्रियो, मतलब ये दुनिया में इतना प्रचार यीशु मसीह का किया जाता है, उसका एक छोटा अंश भी किसी के बारे में नहीं किया जाता. आणि या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा एवढा प्रचार केला जातो त्यापैकी एक छोटासा अंशही कोणा संबंधाने नाही केला जात. और खास करके मृत्यु के बारे में कोई भी महान व्यक्ति के बारे में प्रचार नहीं करता, और यीशु मसीह की मृत्यु का हमेशा प्रचार होता. आणि विशेष करून मरणा संबंधाने कुठल्याही महान व्यक्तीचा प्रचार नाही केला जात, पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाचा जो प्रचार आहे तो नेहमी केला जातो. प्रियो, इतना ही नहीं, मरने के बाद ये उड़ा हुआ ये दुनिया में किसी के बारे में नहीं बोल सकता, और एकमात्र व्यक्ति के बारे में वो प्रभु यीशु मसीह है. आणि एवढंच नाही तर एक मनुष्य मेल्यानंतर पुन्हा जिवंत झाला असा प्रचार कोणा संबंधाच नाही करू शकत. फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्त संबंधाने करता येतो. इसके बावजूद भी अगर आप प्रभु की बातों को नहीं सुनेगा, नहीं मानेगा, तो कितना दुखदायी बात है. आणि असं असताना सुद्धा प्रभू जे काय सांगतो ते जर तुम्ही नाही ऐकलं तर मग किती दुःखदायक आहे. है ना? कितने लोग मतलब प्रभु यीशु मसीह के पास आने के लिए वो लोग चाहते हुए भी नहीं आ पाया. आणि कितीतरी लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ येण्याची इच्छा होती तरी ते येऊ शकले नाही. मैं एक बात आपको बताऊं, एक गोष्ट सांगू, प्रभु अभी भी अपने पास बुला रहा है. आणि प्रभू आजही तुम्हाला त्याच्या जवळ बोलत आहे. इसलिए बुला रहा है, कशा करता? जीवन पाने के लिए. जीवन मिळवण्याकरता. है ना? यूहन्ना का सुसमाचार 5 अध्याय का 39-40. योहान त्याचा 5 अध्याय त्याचं 39 आणि 40 वचन. पवित्र शास्त्र में ढूंढते हो, हाँ। क्योंकि समझते हो कि उसमें अनंत जीवन तुम्हें मिलता है, हाँ। और यह वही है जो मेरी गवाही देता है. हाँ। फिर भी तुम तुम जीवन पाने के लिए हाँ। मेरे पास आना नहीं चाहते. देखा, फिर भी तुम जीवन पाने के लिए मेरे पास आना नहीं चाहते हो. आणि तरी सुद्धा तुम्ही जीवन प्राप्त करण्याकरता माझ्याजवळ येऊ इच्छित नाही. प्रियो, हमें एक बात को जानना, फ्रेंड, एका गोष्टीला आपण जाणायचंय. जिन्होंने भी इस अनंत जीवन पाया उनका नाम अनंत जीवन के किताब में या जीवन के किताब में लिखा हुआ है. आणि ज्याला कोणाला हे सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे त्याचं नाव त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आप परखो, आपका नाम कहाँ लिखा है. आणि तुम्ही पारखा तुमचं नाव कुठं लिहिलंय. प्रियो, आपका मतलब पंचायत में, म्युनिसिपालिटी में, इवन गिन्नेस बुक में भी नाम रहेगा तो कोई फायदा नहीं. आणि तुमचं नाव पंचायत मध्ये, नगरपालिकेमध्ये, एवढंच नाही तर ग्रीनिस बुक मध्ये जरी नाव लिहिलेलं असलं तरी काही उपयोग नाही.
जीवन का किताब में आपका नाम है क्या? आणि जीवनाच्या पुस्तकामध्ये तुमचं नाव आहे का? जीवन प्राप्त किया है क्या? जीवन मिळवलेलं आहे का? जीवन प्रभु यीशु मसीह है। आणि जीवन प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रभु यीशु मसीह को प्राप्त किया है क्या? आणि प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त केलंय का? क्योंकि प्रकाशित वाक्य 20:15 में लिखा है, प्रगटीकरण त्याचा 20 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये लिहिले, किसी का नाम जीवन की पुस्तक में लिखा हुआ न मिला, वह आग के झील में डाला गया। प्रियो, आज ये बात को ध्यान से सुन लीजिए। प्रियानो, आज या गोष्टीला चांगल्या प्रकारे ऐकून घ्या। यदि आपका नाम जीवन का किताब में लिखा हुआ नहीं मिलेगा तो आप कहाँ जाएगा? आपका भविष्य कहाँ जा रहा है? आणि तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं नसेल तर तुमचं भविष्य कुठे आहे? नरक में डाला जाएगा। नरकामध्ये टाकलं जाईल। अनंत काल का नरक है। अनंत कालचा तो नरक आहे। आपको नरक जाने में आपको कोई फिक्र नहीं? आणि नरकामध्ये जायला तुम्हाला काहीच वाटत नाही का? क्या परमेश्वर का वचन व्यर्थ में कुछ बात कहता है? देवाचं वचन व्यर्थ काही बोलतं का? नहीं प्रिय, नाही प्रियानो, आकाश और पृथ्वी टल जाएगा परंतु प्रभु का वचन का एक बिंदू भी कभी नहीं टलेगा। आकाश आणि पृथ्वी नाशी होईल पण देवाच्या वचनाचा एक बिंदू सुद्धा नाहीसा होणार जिनका नाही। नाम जीवन का किताब में नहीं है, मैं आपसे विनती करता हूँ आज ही आपका नाम जीवन का किताब में लिखा जाए। आणि ज्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये नाहीये, आजच मी तुम्हाला विनंती करतो की तुमचं नाव जे आहे ते जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलं गेलेलं पाहिजे। क्या करना काय करायचं? है ना? हमें प्रेम करके स्वर्गीय महिमा छोड़ करके दुनिया में आकर हमारा पापों को अपने ऊपर लेकर सूली पर मरकर तीसरा दिन जी उड़ा हुआ प्रभु यीशु मसीह पर विश्वास करना आणि आपल्यावर प्रेम करत ते स्वर्गाचा गौरव सोडून आपल्या करता या पृथ्वीवर आला आणि आपल्या करता त्या वधस्तंभावर मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला आणि मग त्याच्यानंतर तो स्वर्गामध्ये गेला। अशा प्रभू येशू ख्रिस्तावर आपण विश्वास ठेवायचा आहे। ये विश्वास आपको अनंत जीवन प्रदान करेगा। आणि हा जो विश्वास आहे तो आपल्याला सार्वकालिक जीवन प्रदान है करेल। ना? यूहन्ना 3 अध्याय का 15 वचन। योहान त्याचा 3 अध्याय त्याचं 15 ताकि वचन। जो कोई उस पर विश्वास करे हाँ। वो अनंत जीवन पाए। देखा, जो भी प्रभु यीशु पर विश्वास करेगा उसको अनंत जीवन मिलेगा। आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करेल त्याला सार्वकालिक जीवन मिळेल। इधर ही बैठा हुआ बहुत से लोगों ने ये सच्चाई पर विश्वास किया, अनंत जीवन पाया, उनका नाम जीवन का किताब में लिखा है और अनंत आग से बच गया। आणि या ठिकाणी बसलेल्या पुष्कळ लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केलं आणि मग त्याचं नाव जे आहे ते जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि त्या अनंत कालच्या अग्नीपासून ते वाचलेले आहे। जो रेगिया प्रियो, आज आपको मौका है प्रभु को ग्रहण करके आप ही जीवन पा करके आप ही मानव जीवन के किताब में नाम लिखा हुआ अनुभव में जीवन बिताए। आणि मग ज्यांचं नाव अजूनपर्यंत लिहिलेलं नाहीये त्यांना आजही संधी आहे की त्यांनी प्रभूचा स्वीकार करून त्यांचं नाव त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं जावं। अच्छा, और एक बात, अजून एक गोष्ट, मसीह लोगों का फर्क, आणि ख्रिस्ती लोक आणि जगाचे लोक याच्यामध्ये असलेला फरक, उनका नागरिकता स्वर्ग में, आमेन। आणि जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांचं नागरिकत्व स्वर्गामध्ये आहे। हमारा नागरिकता कहाँ है? आणि आपलं नागरिकत्व कुठे आहे? हमारा नागरिकता स्वर्ग में है। आपलं नागरिकत्व स्वर्गाचं आहे। अगर आप एक मसीह व्यक्ति है तो आपका उद्धार हुआ है, तो आपका नया जन्म हुआ है, तो प्रभु का वचन कहता है कि हमारा नागरिकता स्वर्ग में है। आणि मग जर तुमचं तारण झालेलं आहे, तुम्ही प्रभूचा स्वीकार केलेला आहे, तर मग प्रभूचं वचन आपल्याला असं सांगतं की तुमचं जे नागरिकत्व आहे ते स्वर्गामधलं आहे। जब फिलिपियों का पत्र 3 अध्याय का 20 वचन। फिलिप त्याचा 3 अध्याय त्याचं 20 वचन। हमारा स्वदेश स्वर्ग पर है हाँ। और हम एक उद्धारकर्ता प्रभु यीशु मसीह की हाँ। वहाँ से आने की बात जो रहे। देखिए हमारे स्वदेश कहाँ पर है? आणि आपला स्वदेश कुठे आहे? स्वर्ग पर है। लगता है काही लोकांना शंका वाटते। Praise the Lord. Praise the Lord. प्रियो, उद्धार पाया हुआ सबका स्वदेश कहाँ पर है? आणि तारण प्राप्त झालेला प्रत्येकाचा स्वदेश कुठे आहे? है स्वर्ग में है। तो स्वर्गात आहे। देखिए, हम लोग इस भारत में जन्म होने के कारण ये भारत का नागरिकता है। आणि या भारतामध्ये आपला जन्म झाला म्हणून आपलं नागरिकत्व भारताचं आहे। परंतु मेरा बहन काफी टाइम से अमेरिका में रहता है, उनको अमेरिकन नागरिकता भी है। आणि माझी बहीण जी आहे ती पुष्कळ वर्षापासून अमेरिकेमध्ये आहे म्हणून तिला अमेरिकेचं सुद्धा नागरिकत्व आहे। अमेरिकन नागरिकता पाने के लिए उधर कुछ प्रोसीजर है, वो प्रोसीजर पूरा होकर के उधर का भी नागरिकता मिला। आणि अमेरिकन नागरिकत्व प्राप्त करण्याकरता त्या ठिकाणी काही प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया पूर्ण करून तिला तिथलं सुद्धा नागरिकत्व मिळालं। अभी अमेरिकन नागरिकता मिला हुआ लोगों को थोड़ा घमंड रहता है, मेरे को अमेरिकन नागरिकता है। आणि ज्याला अमेरिकेचं नागरिकत्व मिळालं त्यांना थोडासा गर्व वाटतं की मला अमेरिकेचं नागरिकत्व आहे। उनको इंडिया का नागरिकता भी है आणि त्यांना भारताचं नागरिकत्व पण और आहे अमेरिकन नागरिकता भी, आणि अमेरिकेचं नागरिकत्व पण आहे, परंतु स्वर्ग का नागरिकता नहीं। आणि स्वर्गाचं नागरिकत्व नाहीये। हमारे सामने उसका कोई मूल्य है? आणि
आपल्या समोर त्याचं काही महत्व आहे. है ना. एक बार प्रेरित पौलुस को बांध करके पिटाई करने की तैयारी में था. आणि एकदा प्रेषित पौलाला बांधून मारण्याची तयारीमध्ये होते. उस समय में पौलुस ने बोला, मैं एक रोमन नागरिक है, जब तक मेरा न्याय नहीं हुआ तो मेरे को पिटाई कौन कर सकता. आणि मग त्यावेळेला पौल म्हटलं, मी एक रोमी नागरिक आहे, जोपर्यंत माझा न्याय नाही होते तोपर्यंत मला कस काय तुम्ही मारू शकता. बाप रे, वो जो अधिकारी तो इतना कांप गया. आणि मग तो जो अधिकारी आहे तो एकदम घाबरला रोमी नागरिक. आणि तो म्हटला, हा रोमी नागरिक आहे. रोमी नागरिक को ऐसा कोई सजा नहीं दे सकता. आणि रोमी नागरिकला अशी कुणीही शिक्षा नाही देऊ शकत. मैं प्रेरितों का 22 अध्याय का 27-28 वचन पढ़ना. रोम त्याचा 22 अध्याय 27 आणि 28 वचन. पलटन के सरदार ने उसके पास आकर कहा, हाँ। मुझे बता, हाँ। क्या तू रोमी है? हाँ। उसने कहा, हाँ। हाँ। यह सुनकर पलटन के सरदार ने कहा, हाँ। मैंने रोमी होने का पद बहुत रुपए देकर पाया है. देखा, मैंने रोमी होने का पद पाने के लिए बहुत पैसा दिया. आणि रोमाचं नागरिकत्व मिळवण्याकरता मी खूप पैसे दिले. और उसका बोलता, पौल काय म्हणतो, जन्म से रोमी हूँ. देखा, मैं जन्म से रोमी है. आणि मी जन्माचाच रोमी आहे. Praise the Lord. Praise the Lord. भैया, कितना बड़ा मला एक पदवी की बात है. आणि केवढी मोठी एक पदाची गोष्ट आहे. है ना. आज कितने लोग आनंद से बोल सकता है कि मैं स्वर्ग का नागरिक हूँ. आणि आज किती लोक आनंदाने म्हणू शकतात की मी स्वर्गाचा नागरिक आहे. Praise the Praise the Lord. Lord. प्रियो, हालेलुया. ये नागरिकता कोई छोटी बात नहीं आणि हे नागरिकत्व काही लहान गोष्ट नाहीये. है ना. स्वर्गीय नागरिकता पाए हुए लोगों को ये दुनिया की अधिपति को भी हमारे ऊपर कोई अधिकार नहीं. आणि स्वर्गाचे नागरिकत्व प्राप्त झालेल्या व्यक्तीला या जगाच्या कुठल्या अधिकाराचा सुद्धा आपल्यावर अधिकार नाही. और जगत का ईश्वर करने वाला शैतान को भी हमारे ऊपर कोई अधिकार नहीं. आणि जगाचा ईश्वर म्हटला गेलेला सैतानाचा सुद्धा आपल्यावर काही अधिकार नाही. उल्टा उसके ऊपर हमें अधिकार है. आणि उलट त्याच्यावर आपला अधिकार आहे. Praise the Lord. Praise the Lord. प्रियो, हालेलुया. उसको भी पाप तले लदाड़ने के लिए प्रभु ने हमको अधिकार दिया. रोमियो 16:20. आणि त्याला सुद्धा पायाखाली तुडवण्याचा अधिकार प्रभूने आपल्याला दिलेला आहे. रोम त्याचा 16 अध्याय त्याचं 20 वचन. प्रभु ने जब चेलों को भेजा था, वही लूका उसका हमारा 10 अध्याय का 17 से जब हम पढ़ता है कि वो दुष्ट आत्माओं के ऊपर प्रभु ने अधिकार दे करके भेजा. आणि लूक त्याचा 10 अध्याय 17 वचनापासून पुढे आपण पाहतो की ज्या वेळेला प्रभूने शिष्याला पाठवले त्या वेळेला दुष्टात्म्यावर अधिकार त्यांना दिला आणि मग पाठवलं. Praise the Lord. Praise the Lord. ये नागरिकता का कोई श्रेष्ठत्व है क्या? आणि या नागरिकत्वाचं काही महत्व आहे का? है ना. प्रियो, मसीह लोग स्वर्ग का नागरिक है. आणि जे ख्रिस्ती लोक आहेत ते स्वर्गाचे नागरिक ये आहेत. भी हमें कितना आनंद प्रदान करेगा. आणि हे सुद्धा आपल्याला किती आनंद प्रदान करतं. है ना. पहला पत्रोस 2 अध्याय का 11 वचन. पहिले पेत्र 2 अध्याय 11 वचन. हे प्रियो, मैं तुमसे विनती करता हूँ हाँ. कि तुम अपने आप को परदेशी और यात्री जानकर देखा, तू अपने आप को क्या जानना? परदेशी और यात्री जानना. प्रियो, हम थोड़ी समय की यात्री है यहाँ पर. आणि प्रियांनो, थोडा वेळा करता आपण एक प्रवासी आहोत. हम अपने स्वदेश में जाएंगे. आणि आपण आपल्या स्वदेशामध्ये जाऊ. ये हमारे लिए कितना आनंददायक बात है. आणि हे आपल्याकरता किती आनंददायक आहे. एक क्रिस्ती व्यक्ति वो स्वर्ग का नागरिक है. आणि एक ख्रिस्ती व्यक्ती जो आहे तो स्वर्गाचा नागरिक आहे. और 4वीं बात, चौथी गोष्ट, बहुत श्रेष्ठ बात है, आप लोग ध्यान से सुनना है. आणि खूप श्रेष्ठ गोष्ट आहे, खूप लक्ष देऊन ऐका. हम दुनिया में रहता है, शरीर में रहता है, दुनिया की खाना खाता है, और जो हमारे जीवन स्वर्ग के सामर्थ्य में. आणि आपण या जगामध्ये राहतो, जगाचं अन्न सेवन करतो, पण आपलं जीवन जे आहे ते स्वर्गीय सामर्थ्यामध्ये आहे. ये दुनिया का कुछ भी हमारे सामर्थ्य में हम जीवन नहीं बिताता. आणि जगाच्या कुठल्या सामर्थ्यामध्ये आपण जीवन नाही जगत. स्वर्गीय सामर्थ्य के साथ हम जीवन बिताता. आणि स्वर्गीय सामर्थ्यासह आपण जीवन जगतो. है ना. जब लूका के सुसमाचार 24 अध्याय का 49 वचन. लूक त्याचा 24 अध्याय त्याचं 49 वचन. हाँ. और देखो, हाँ. जिसकी प्रतिज्ञा मेरे पिता ने की है, हाँ. मैं उसको तुम पर उतराऊंगा. हाँ. और जब तक स्वर्ग से सामर्थ न पाओ, हाँ. तब तक तुम इसी नगर में ठहरे रहो. देखिए, मसीह लोग स्वर्गीय सामर्थ्य पाया हुआ लोग हैं. आणि ख्रिस्ती लोक स्वर्गापासून सामर्थ्य प्राप्त झालेले लोक आहेत. प्रियो, हमारे पास एक सामर्थ्य है. आणि प्रियांनो, आपल्याकडे एक सामर्थ्य वो आहे. दुनिया से मिलने वाला सामर्थ्य नहीं, आणि ते जगापासून मिळणारं सामर्थ्य नाहीये. स्वर्ग से भेजा हुआ सामर्थ्य आणि है. स्वर्गातून पाठवलेलं ते सामर्थ्य. एक प्रकार बोलेगा तो स्वर्ग से भेजा हुआ पवित्र आत्मा के द्वारा मिला हुआ सामर्थ्य. आणि स्वर्गातून पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळालेलं सामर्थ्य. वही बात मैंने प्रेरितों का 12 अध्याय का 8 वचन में पढ़ता है. आणि प्रेषित
प्रेषित त्याचा पहिला अध्याय त्याचा 8 वचनामध्ये आपण तेच पाहतो. जब आत्मा तुम पर आएगा ज्या वेळेला आत्मा तुमच्याकडे येईल तुम सामर्थ पाएगा, आणि त्या वेळेला तुम्ही सामर्थ्य प्राप्त कराल, उस सामर्थ्य के साथ तुझे जाना है. आणि त्या सामर्थ्यासह तुम्हाला जायचंय. यो प्रभु का कार्य है, प्रभु की आत्मा के सामर्थ्य में करने वाला कार्य है. आणि प्रभूचं काम जे आहे ते प्रभूच्या आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये राहून करणारं काम आहे. ये हमारा कोई सामर्थ्य नहीं, आणि आपल्या काही सामर्थ्यामध्ये नाही, हमारा बुद्धि से नहीं, आणि आपल्या बुद्धीने नाही. ये प्रभु से आने वाला सामर्थ्य में करने वाला जीवन है. आणि प्रभूच्या सामर्थ्यामध्ये राहून जगणारं ते जीवन आहे. इतना श्रेष्ठ बात है. आणि किती श्रेष्ठ गोष्ट आहे. प्रेषित पौलुस फिलिपियों 4:13 में कहता है, आणि फिलिप 4 अध्याय 13 वचनामध्ये प्रेषित पौल असं म्हणतो, जो मुझे सामर्थ्य देता है आणि जो मला सामर्थ्य देतो उसके द्वारा मैं सब कुछ कर सकता हूँ. आणि त्याच्याद्वारे मी सर्व काही करू शकतो. क्या प्रियो, ये सामर्थ्य स्वर्ग से मिला हुआ सामर्थ्य है. आणि हे जे सामर्थ्य आहे हे स्वर्गातून मिळालेलं सामर्थ्य आहे. हम ऊपर से जन्म पाया है, आणि आपला जन्म हा वरतून आहे. हमारे लिए सारा सपने ऊपर से ही होता है. आणि आपल्या करता जे काही लागतं ते सर्व स्वर्गातून मिळतं. Praise the Lord. आमेन. हमें मिला हुआ आत्मा ऊपर से आया, स्वर्ग से आया. आणि आपल्याला मिळालेला जो आत्मा आहे तो स्वर्गातून आला. है, हमारा नाम तक स्वर्ग में लिखा हुआ आणि है. आपलं नाव सुद्धा स्वर्गामध्ये लिहिले. इतना नहीं, एवढंच नाही, आप जान लो, तुम्ही जाणून घ्या. जानेगा तो उड़ी मारेगा. आणि जाणून घेतलं तर उड्या माराल. बहुत बातें हम लोग ना समझने के कारण प्रभु को जैसा सेवा करना चाहिए उतना उत्साह से सेवा नहीं करता. आणि पुष्कळ वेळा आपण जसं समजायला पाहिजे तसं न समजल्या कारणाने प्रभूची सेवा जशी करायला पाहिजे तशी नाही करत. एक सच्चा उदार पाया हुआ व्यक्ति का खोज हमेशा स्वर्गीय बातों में रहता है. आणि तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीचा शोध जो आहे तो नेहमी स्वर्गीय गोष्टींचा राहतो. देखो, अभी ये सुनने के टाइम पर अपने आप को पहचान सकता है कि मैं कौन सा खोज में रहता है. आणि हे ऐकत असताना आपण स्वतःला पडताळू शकतो की मी कुठल्या गोष्टीच्या शोधामध्ये आहे. है ना? पड़ोसियों के पत्री 3 अध्याय का 1 वचन. कलसीकराचं पत्र त्याचा 3 अध्याय त्याचं 1 वचन. जब तुम मसीह के साथ मिलाए गए हाँ. तो स्वर्गीय वस्तुओं की खोज में रहो. हाँ, बस हमें माना ये दुनिया में रह करके नया जन्म पाया हुआ हर एक लोगों के बारे में यहाँ पर वचन कहता है, यदि आपका नया जन्म हो गया है तो, आपका उद्धार हो गया है तो, आप स्वर्ग से इस जीवन पाया है तो अभी आप स्वर्ग का बातों पर ही खोज में रहना. आणि जर तुमचं तारण झालेलं आहे, तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, तुम्हाला प्रभूपासून आत्मा मिळालेला आहे, तर मग त्यांच्या संबंधाने देवाचं वचन असं सांगतं की तुम्ही फक्त त्या स्वर्गीय गोष्टीच्या शोधामध्ये राहा. कितने लोग स्वर्ग का खोज में रहता है, आणि किती लोक स्वर्गाच्या शोधामध्ये राहतात, मैं स्वर्गीय बातों की खोज में रहता. आणि स्वर्गीय गोष्टीच्या शोधामध्ये राहतात. हमारा डिपॉजिट वाला स्वर्ग में करता. आणि आपण आपली जी ठेवण आहे ती स्वर्गामध्ये ठेवतो का. यीशु मसीह मत्ती की सुसमाचार 6 अध्याय, मग ते त्याचा 6 अध्याय उसका 19 से 21 वचन. 19 ते 21 वचन. हाँ. अपने लिए पृथ्वी पर धन इकट्ठा न करो, हाँ. जहाँ कीड़ा और काई बिगड़ते हैं, हाँ. और जहाँ चोर सेंध लगाते और चुराते हैं, हाँ. परंतु अपने लिए स्वर्ग में धन इकट्ठा करो. देखा, दुनिया में रहने वाला प्रभु का लोगों को प्रभु बोलता है, तुम इधर इकट्ठा करके धोखा मत खाना, इकट्ठा करना है तो स्वर्ग में इकट्ठा करना. आणि प्रभू आपल्या लोकांना असं म्हणतो की तुम्ही आपल्या करता धनसंचय करू नका. इथं जर कराल तर मग तुम्ही फसल्या जाल. है, तुम्हें क्या करना, तुम्हाला काय करायचंय. तुम यहाँ पर रह करके स्वर्ग में धन इकट्ठा करो. आणि तुम्ही इथे राहून स्वर्गामध्ये तुम्ही आपला धन संचय करा. आगे आगे पढ़ना. जहाँ न तो कीड़ा और न काई बिगड़ते हैं, हाँ. और जहाँ जहाँ चोर न सेंध लगाते और न चुराते हैं, हाँ. क्योंकि जहाँ तेरा धन है हाँ. वहाँ तेरा मन भी लगा रहे. देखो, अभी आपको मन कहाँ पर है, आप देखो. आणि आता तुमचं मन कुठे तुम्ही पागा. कई लोग इधर ही बैठे के टाइम पर भी, अरे चोरा करके डोर तो नहीं खोला क्योंकि उनके अंदर अनिवार्य में. आणि काही लोक इथं बसलेले असतानाही विचार करता की घरामध्ये चोर तर नाही आले, कारण का की कपाटामध्ये त्यांनी पैसे जमा केले. ये प्रभु का वचन कहता है, जहाँ तुम्हारा धन है वहाँ तुम्हारा मन है. कारण देवाचं वचन सांगतं की ज्या ठिकाणी तुमचं धन आहे त्या ठिकाणी तुमचं मन राहील. कई लोग एकाग्र मन के साथ प्रभु के उपस्थिति में तक नहीं बैठ पाता. आणि काही लोक एकचित्ताने प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसू शकत नाही. यो, हमें ये बात को जानना है. प्रियानो, आपण या गोष्टीला जाणायचंय. आज मैंने मेरा धन कहाँ पर इकट्ठा किया है. आज मी माझं धन कुठे एकत्र केले. स्वर्गीय बातों की खोज में है क्या, स्वर्गीय बातों को प्राप्त करने के लिए वहां पर धन ज्यादा इकट्ठा करने की यत्न में है क्या. आणि मग स्वर्गीय गोष्टी प्राप्त करण्याकरता त्या ठिकाणी तुम्ही जास्त धन संचय केलेला आहे का. देखो,
माने प्रभु की बात साधारण लोगों को समझना बहुत कठिन है। आणि प्रभूच्या गोष्टी साधारण लोकांना समजणं कठीण आहे बहुत भक्त लोग भी नहीं समझता। आणि पुष्कळ भक्त पण नाही समजू शकत। एक बार एक अच्छा जवान भक्त यीशु मसीह के पास आया आणि एक चांगला तरुण भक्त प्रभूकडे आला। बहुत अच्छा वचन मानने वाला लड़का था आणि खूप चांगल्या प्रकारे वचन पालन करणारा एक मुलगा होता। मुलगा नहीं बोल सकता, एक मानव आदमी था आणि मुलगा नाही, एक तरुण व्यक्ती होता। तो मानव वो व्यक्ति प्रभु के पास अनंत जीवन पाने के लिए आया आणि तो तरुण व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याकरता आला। तो प्रभु ने बोला कि तुम पढ़ा लिखा है ना? हाँ पढ़ा लिखा है। तुम मानव उधर सिनेगोग में जाकर के हमारे प्रभु का विधियों को 613 आज्ञा सब सिखा ना? हाँ तो सब सिखाए। आणि मग तू त्या आराधनालयामध्ये जातो ना? हो मी जातो। त्या ठिकाणी जे आज्ञा शिकवलं त्या पालन करतो ना? हो मी पालन करतो। वो सब मैं बचपन से करता हूँ। आणि ते मी लहान वयापासूनच करत आलोय। और कुछ कटी है तो बताओ। आणि अजून काही करायचं बाकी असेल तर सांगा। प्रभु ने बोला बहुत अच्छा हो, तुम बहुत अच्छा है, एक कमी है, एक कमी। आणि प्रभूने त्याला म्हटलं खूप चांगलं आहे, पण तुझ्यामध्ये एक उणीव आहे। अभी तक तो स्वर्ग में तेरा जीरो है आणि अजूनपर्यंत तुझं खातं स्वर्गामध्ये उघडलंच नाहीये। तुम्हें मेरे साथ चलना है तो तुम स्वर्ग में धनवान होना चाहिए। आणि जर तुला माझ्यासोबत यायचं आहे तर तू स्वर्गामध्ये धनी राहायला पाहिजे। अभी तुम दुनिया की रीति में धनवान है, आणि आता जगाच्या रीतीने तू श्रीमंत आहे, इसलिए तुम दुनिया का रहेगा। आणि म्हणून तू जगाचा राहशील। तुम स्वर्ग का होना है तो तुम स्वर्ग में धनवान बनना है। आणि जर तुला स्वर्गाचं व्हायचं तर तुला स्वर्गामध्ये श्रीमंत व्हायचंय। प्रभु ने बहुत प्यार से प्रेम करके मार्ग बताया आणि प्रभूने खूप प्रेमाने त्याच्यावर प्रेम करून त्याला मार्ग दाखवला। तो क्या हुआ? मग काय झालं? जब वही मत्ती उसका 19 अध्याय का 21-22 वचन पढ़ना। मग ते त्याचा 19 अध्याय 21-22 वचन वाचा। उसने उससे कहा, यदि तू सिद्ध होना चाहता है तो जा अपना माल बेचकर कंगालों को दे और तुझे स्वर्ग में धन मिलेगा। देखा, ये जितना भी कंगालों को देता है वो हमारे प्रभु को देता है, प्रभु को हमारा अपने अकाउंट में स्वर्ग में चला जाता है। आणि मग जेवढं काही तुम्ही प्रभू करता देतात ते सगळं काही ते स्वर्गाच्या तुमच्या अकाउंट मध्ये जमा होतं। फिर और आकर वे पीछे हो गए। हाँ। परंतु वह जवान यह बात सुनकर उदास होकर चला गया, क्योंकि वह बहुत धनी था। देखा प्रियो, धन इंसान को कितना धोखा देता है। आणि बघा पैसा लोकांना किती फसवतो। दुनिया में धन इकट्ठा करके रखना वो स्वर्गीय यात्रा के लिए एक टोकर है। आणि मग या जगामध्ये आपल्या करता पैसे जमा करून ठेवणं हे आपल्या स्वर्गीय प्रवासाकरता एक अडखळण आहे। धन को अपना स्वामी मत बनाना। आणि जो धन आहे त्याला आपला मालक बनवू नका। धन एक अच्छा बात है, अच्छा चीज है। आणि पैसे चांगले आहे, प्रभु का महिमा के लिए इस्तेमाल कर सकता है। आणि प्रभूच्या गौरवाकरता ते तुम्ही उपयोगात आणू शकता। धन को हमेशा अपना गुलाम बना कर रखना। आणि पैशाला आपला गुलाम बनवून ठेवा। कभी भी वो हमारे स्वामी बनेगा तो वो कभी भी प्रभु के राज्य में नहीं मिलेगा। आणि तो जर आपला स्वामी झाला तर तो व्यक्ती प्रभूच्या राज्यामध्ये भेटू शकणार नाही। इसलिए पौलुस भी पहला 6 अध्याय का 10 वचन में कहता है कि धन का लोभ पाप का जड़ है। आणि प्रेषित पौल सुद्धा पहिलं तिमोथेला पत्र त्याचा 6 अध्याय आणि त्याच्या 10 वचनामध्ये असं म्हणतो की पैशाचा लोभ हे सर्व प्रकारच्या पापाचं मूळ आहे। इसलिए पौलुस ने क्या किया? आणि म्हणून पौलाने काय केलं? वो अपने जीवन में क्या किया? आणि त्याने आपल्या जीवनामध्ये काय केलं? वो स्वर्ग में बड़ा धनवान बनना चाहा। आणि स्वर्गामध्ये त्याला खूप श्रीमंत होण्याची इच्छा झाली। फिलिपियों के पत्र 3 अध्याय का 7-8 वचन। फिलिपकराचं पत्र त्याचा 3 अध्याय 7 आणि 8 वचन। परंतु जो बातें मेरे लाभ की थी, उन्हीं को मैंने मसीह के कारण हानि समझ लिया है। वरन मैं अपने प्रभु मसीह यीशु की पहचान की उत्तमता के कारण सब बातों को हानि समझता हूँ। प्रियो, एक बात ध्यान, ये जो स्वर्ग का धन की वो दर्शन पाते बिना दुनिया की मूल्यवान बात हम तुच्छ नहीं कर पाएंगे। आणि जोपर्यंत आपल्याला स्वर्गीय धनाचं दर्शन मिळणार नाही तोपर्यंत या जगाच्या ज्या मोलवान वस्तू आहे त्याला आपण तुच्छ लेखू शकणार ये नाही। दुनिया का कितना भी मूल्यवान वस्तु क्यों ना हो, आणि मग या जगाची कितीही मोलवान वस्तू असू द्या, वो चले जाने के लिए संरक्षण चाहिए। आणि त्या आपल्यापासून काढून घेण्याकरता एकच क्षण पुरेसा आहे। मुझे मालूम है कई लोग बाहर देश में भी जाकर के जिंदगी भर कमाई किया और अच्छा घर बनाया, 2 मंजिल का अच्छा घर बनाया, अच्छा बंगला बनाया। एक बाढ़ आया, वो बाढ़ लेकर गया, उनके पास कुछ भी नहीं रहा, उनके जमीन तक नहीं रहा। आणि मला चांगल्या प्रकारे माहिती आहे की लोकांनी आयुष्यभर बाहेर देशामध्ये जाऊन पैसे कमवले आणि त्या पैशाच्या द्वारे त्यांनी एक चांगल्या प्रकारे 2 मजली घर बांधलं, पण काय झालं की खूप मोठा पूर आला आणि त्या पुरामध्ये सगळं काही जे
त्यांचं घर आहे ते वाहून गेलं, जमीनही नाही राहिली. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. प्रियो, ये दुनिया में कितना भी इकट्ठा करके उसमें कभी भी खुश नहीं होना, उसमें आनंद नहीं होना. हमारा आनंद यीशु मसीह होना चाहिए. आणि या जगामध्ये जे काही आहे त्याच्यामध्ये आपण आनंद करायचा नाहीये, तर आपला आनंदाचा स्रोत जो आहे तो प्रभू यीशु ख्रिस्त राहिला पाहिजे. हमें प्रभु के साथ जिलाया गया वो लोग, स्वर्ग का नागरिक, हमेशा स्वर्गीय बातों को इकट्ठा करने के लिए, स्वर्ग में धन इकट्ठा करने के लिए यत्न में रहना चाहिए. आणि आपण जे स्वर्गाचे नागरिक आहोत तर आपण नेहमी स्वर्गामध्ये धन साठवण्याच्या प्रयत्नात राहायचे. और छठवीं बात आणि 6वी गोष्ट कि हमारा ये दुनिया में रहने के समय में हमारा चिंता तक ऊपर का होना चाहिए. आणि या जगामध्ये राहत असताना आपले विचार सुद्धा स्वर्गीय राहायला पाहिजे. दुनिया की सदा वो बातों में चिंता करके धोखा मत करना. आणि या जगाच्या सडलेल्या गोष्टीचा विचार करत फसू नका. है ना. वही पड़ोसियों तीन का दूसरा वचन. आणि कलसीकराचं पत्र 3रा अध्याय त्याचं 2रं वचन. पृथ्वी पर की नहीं, हाँ. परंतु स्वर्गीय वस्तुओं पर ध्यान लगाओ. हाँ, देखा, हमारा ध्यान, हमारा चिंता हमें स्वर्गीय वस्तुओं पर होना चाहिए. आणि आपण आपले विचार किंवा आपलं लक्ष जे आहे ते स्वर्गीय वस्तूंचं राहायला पाहिजे. स्वर्गीय वस्तुओं का, बातों का श्रेष्ठत्व क्या है? आणि ज्या स्वर्गीय वस्तू आहे त्याचं महत्व काय आहे. ना, फिलिपियों का पत्री 4 अध्याय का 8 वचन में 8 बात लिखा है. फिलिपकराचं पत्र त्याचा 4 अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये 8 गोष्टी लिहिल्या आहे. हाँ, इसलिए हे भाइयों, हाँ. जो बातें सत्य है, हाँ. और जो बातें आदरणीय है, हाँ. और जो बातें उचित है, और जो बातें पवित्र है, और जो बातें सुहावनी है, हाँ. और जो बातें मन भावनी है, अर्थात जो भी सद्गुण और प्रशंसा की बातें हैं, हाँ. उन पर ध्यान लगाया. देखा, हमारा ध्यान हमेशा हमेशा बना रहने वाला बातों में रहना चाहिए. यहाँ पर बोला हुआ 8 बात बना रहने वाला बात है. आणि या ठिकाणी सांगितले 8ही गोष्टी ज्या आहेत त्या चिरकाल राहणार आहे आणि या गोष्टीकडे आपलं मन लागलं गेलं पाहिजे. आज बहुत बार लोगों का ध्यान ऐसे बातों पर नहीं. आणि आजकाल पुष्कळ वेळा लोकांचे विचार या गोष्टीकडे राहत नाही. कहीं और दुनिया की बातों में चिंता करके इतना निराश और दुखी बनकर जीता है. आणि जगाच्या काळजी करत ते एकदम निराश आणि दुःखी राहतात. है ना. तो एक बार 2 चिड़िया पेड़ पर बैठ के आपस में बोल रहा था. आणि 2 चिमण्या ज्या आहेत त्या झाडावर बसून आपसामध्ये बोलत होत्या. अरे, ये मनुष्य को देखने के बाद ऐसा लगता है कि उनके लिए कोई चिंता करने वाला है ही नहीं. हमको तो है, क्योंकि हमारे लिए प्रभु चिंता करता है. आणि मग या मनुष्याकडे बघून असं वाटतं की यांची काळजी वाहणारा कोणीच नाहीये, पण आपल्या करता तर काळजी वाहणारा आहे, कारण आपली काळजी परमेश्वर वाहतो. प्रेज लॉर्ड. आप लोग चेहरा देखो. आणि तुम्ही चेहरा पहा. आप चिंता करके, टेंशन लेकर के जीने के लिए कोई मतलब प्रभु का जन्म होकर के कोई जरूरत है क्या प्रियो? आणि तुम्ही कुठल्या एखाद्या गोष्टीची काळजी करत तणावामध्ये जगण्याची इच्छा आहे का? प्रभु बोलता है कि उन पक्षियों को भी मालूम है, उनके लिए विचार करने वाला एक परमेश्वर है, वो तुम्हारा पिता है. आणि त्या पक्ष्यांना सुद्धा माहिती आहे की त्यांच्या करता काळजी करणारा एक परमेश्वर आहे आणि तो तुमचा पिता आहे. आपको मालूम नहीं वो मेरा पिता है. आणि तुम्हाला माहिती नाही की तो माझा पिता आहे. वो पक्षी को मालूम है वो हमारे परमेश्वर है, पर आपको, आपके लिए वो पिता है, पर आपको इतना भी नहीं मालूम. आणि त्या पक्ष्यांना माहिती आहे की माझी काळजी वाहणारा एक परमेश्वर आहे आणि तो आपला पिता आहे, पण ते आपल्याला माहिती नाही. प्रभु में होकर के चिंता करके पाप मत करो. प्रभू मध्ये राहत तुम्ही या जगाची चिंता करत पाप करू नका. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. स्वर्ग का लोग, स्वर्ग का नागरिक हमेशा चिंता जरूर आएगा, तो भी वो क्या करेगा? प्रभु का हाथ में. मैं आपको बोलता हूँ, आपके जीवन में आने वाला समस्या, आपके जीवन में आने वाला जो भी बात है, जब फिलिपियों का पत्र 4 अध्याय उसका 6-7 वचन आपको याद है ना. आणि फिलिपकराचं पत्र त्याचा 4 अध्याय त्याचं 6-7 वचन तुम्हाला ठाऊक आहे ना. किसी भी बात की चिंता मत करो. देखा, किसी भी बात का चिंता मत करो, परंतु हर एक बात में हाँ. तुम्हारे निवेदन, हाँ. प्रार्थना और विनती, हाँ. और विनती के द्वारा हाँ. परमेश्वर द्वारा धन्यवाद के साथ हाँ. परमेश्वर के सम्मुख उपस्थित किए जाए. हाँ. तब परमेश्वर की शांति, तब परमेश्वर का शांति, जो सारी समझ से परे है, हाँ. तुम्हारे हृदय और तुम्हारे विचारों को हाँ. मसीह यीशु में सुरक्षित रखेगी. देखा,
कितना अनमोल बात है। आणि किती अनमोल गोष्ट आहे। कल रात को भी कई लोग शांति से सोया नहीं होगा, आणि काल रात्री सुद्धा लोक शांतीने झोपले नसतील, तो ये चिंता उनको दबाते रहा। कारण ही काळजी त्यांना दाबत राहिली। परंतु प्रभु भक्तों को नींद देता है। आणि प्रभू आपल्या भक्ताला चांगली झोप देतो। कैसा नींद दिया? आणि कशी झोप दिली? हाँ, भजन संगीता 4:7 वचन में लिखा है। आणि स्तोत्र 4 त्याच्या 7 वचनामध्ये लिहिलंय, तूने मेरे मन में नहीं मैं शांति से लेट जाऊंगा हाँ। और सो जाऊंगा। मतलब 8 वचन है। ओके, क्योंकि हे यहोवा, हाँ। केवल तू ही मुझको एकांत में निश्चित रहने देता है। देखा है, चिंता करने वाला व्यक्ति वो बोलता ना, उधर पट्टी मारता इधर पट्टी मारता, लेकिन नींद नहीं आता। आणि लोक काय करतात, ते एका बाजूला होतात, नंतर तिकडे दुसऱ्या बाजूला होतात, पण त्यांना झोप येत नाही। कल रात को अच्छा नींद लिया हुआ कितने लोग इधर है? प्रेज लॉर्ड। है प्रयोग, नींद भी प्रभु देता है प्रियानो, झोप सुद्धा प्रभु देतो। ना। नीति वचन में उसका 3 अध्याय का 24 वचन, नीती सूत्र त्याचा 3 अध्याय त्याचं 24 वचन, जब तू लेटेगा हाँ। तब भय न खाएगा, हाँ। जब तू लेटेगा तब सुख की नींद आएगी। कैसा नींद आएगा? देखा है, बहुत बड़ी बात है कि ऐसे आपका चेहरा देखने से मालूम पड़ता है कि आप अच्छा नींद लेकर के आया। जो लोग इधर आकर के सो रहा है वो लोग उधर ही नींद ले लिया। तुमचा चेहरा पाहून समजतं की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे झोपून आले। जे लोक इथं येऊन झोपतात याचा अर्थ काय की ते घरी चांगले झोपले नाही। देखा है, अच्छा नींद लेकर के आया है तो फिर इधर क्यों सोएगा? आणि चांगली झोप काढून आले असेल तर मग इथं का झोपाल? समान ना प्रयोग। सांभाळा प्रियानो। तो प्रभु का वचन कहता है कि तुम्हें मतलब स्वर्ग का नागरिक या मसीह लोग ये दुनिया की चिंता में टेंशन नहीं लेता। आणि मग जे स्वर्गाचे नागरिक आहे, या जगाच्या कुठल्या काळजी पोटी ते त्रस्त होत नाही। वो हमेशा स्वर्ग का चिंता में रहता है, आणि नेहमी ते स्वर्गाच्या गोष्टीकडे आपलं मन लावलेलं असतं, अनंतता की बातों पर उनका ध्यान है। आणि सार्वकालिक जीवनाच्या गोष्टीकडे त्यांचं मन आहे। ओके, 7वीं बात, 7वी गोष्ट, कि हमें स्वर्ग का बुलाहट मिला है। आणि आपल्याला स्वर्गाचं पाचारण मिळालंय। देखिए इब्रानियों का पत्र उसका 3 अध्याय का पहला वचन, इब्रिकराचं पत्र त्याचा 3 अध्याय त्याचं पहिलं वचन, इसलिए हे पवित्र भाइयों, हाँ। तुम जो स्वर्गीय बुलाहट में भागी हो। देखा तुम लोग कौन है? स्वर्गीय बुलाहट का भागीदार है। आणि स्वर्गीय पाचारणाचे तुम्ही वाटेकरी आहात। यो ये जानना कितना श्रेष्ठ बात है। प्रियांनो, ही गोष्ट जाणून घेणं किती श्रेष्ठ आहे। प्रभु ने हमें स्वर्ग के लिए बुलाया हुआ है। आणि प्रियांनो, आपल्याला प्रभूने स्वर्गाकरता पाचारण केलेलं आहे। ऐसा लोगों को लेने के लिए प्रभु आ रहे हैं। आणि अशाच लोकांना घेण्याकरता प्रभू येत आहे। इतने लोगों को सिलेक्शन मिल गया है आणि किती लोकांची निवड झालेली आहे स्वर्ग के लिए। स्वर्गाच्यासाठी। सिलेक्शन कैसे मिला? आणि ती निवड कशी झाली? उन्होंने यीशु मसीह को चुन लिया, आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला निवडलं। जिन्होंने भी यीशु मसीह को अपना लिया, आणि ज्यांनी कोणी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, उनको लेने के लिए प्रभु आ रहे हैं। आणि त्यांना घेण्याकरता प्रभू येत आहे। कितना धन्यवाद है। आणि किती धन्य गोष्ट आहे। ना, मुझे स्वर्ग का बुलाहट मिला, इसलिए मैं स्वर्ग की आशा में स्वर्ग की बातों पर मन लगा करके स्वर्गीय बातों का खोज में रह करके मैं जीवन बिताता हूँ। ऐसा एक अनुभव हमारा चाहिए। आणि ज्याला कोणाला स्वर्गापासून पाचारण मिळालेलं आहे, तो स्वर्गीय गोष्टीच्या नेहमी शोधामध्ये राहतो आणि त्या स्वर्गीय आनंदामध्ये राहून त्या स्वर्गीय गोष्टी प्राप्त करण्याच्या इच्छेमध्ये राहतो। बहुत विस्तार से बोलने के लिए टाइम अनुमति नहीं देता, आणि विस्तार रीतीने बोलण्याकरता वेळ परवानगी देत नाही। 8वां बात 8वी गोष्ट है ना, मत्ती के सुसमाचार उसका 6वां अध्याय का 9 वचन, मत्ते त्याचा 6 अध्याय त्याचं 9 वचन, अतः तुम इसी रीति से प्रार्थना किया करो, हाँ। हे हमारे पिता, देखिए तू जो स्वर्ग में है, देखिए स्वर्ग में हमारा एक पिता है। आणि स्वर्गामध्ये आपल्याकरता एक पिता आहे। उसका 14वां वचन भी पढ़ना। त्याचं 14 वचनही वाचा। यदि तुम मनुष्य के अपराध क्षमा करोगे, हाँ। तो तुम्हारा स्वर्गीय पिता भी तुम्हारा स्वर्गीय पिता। आणि तुमचा स्वर्गीय बाप। प्रियो, एक बात जानना, जो भी नया जन्म पाया उनका सबके लिए महान परमेश्वर उनका पिता है। आणि ज्याचा कोणाचा नवा जन्म झाला तो महान स्वर्गीय पिता, त्यांचा परमेश्वर तो त्यांचा पिता आहे। यीशु मसीह स्वर्ग में जाने के समय में कहा, आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गारोहणाच्या वेळेला असं म्हटलं, मेरा पिता और तुम्हारा पिता। माझा पिता आणि तुमचा पिता। मतलब हमें ये बात को जानना है प्रियो, हमें स्वर्ग में हमारे एक पिता है। आणि स्वर्गामध्ये आपला एक पिता आहे।
मृत्यु का समय भक्तों के लिए कितना खास बात है, आणि मरणाची जी वेळ आहे ती भक्ता करता किती चांगली गोष्ट आहे, क्योंकि हम अपने पिता से भेंट करने के लिए जा रहे हैं। कारण आपण आपल्या बापाला भेटायला जात आहोत। आपको आनंद है? तुम्हाला आनंद आहे का? प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. प्रियो, हालेलुया, उस पिता से भेंट करके कितना बड़ा आनंद मिलेगा। आणि त्या पित्याला भेटून किती मोठा आनंद भेटेल। और इतना ही नहीं प्रियो, एवढंच नाही, है ना, मतलब हमारा पिता का एक देश है, आणि आपल्या पित्याचा एक देश आहे, पिता का देश के बारे में हमको बहुत कम जानकारी है, आणि पित्याच्या देशासंबंधाने आपल्याला खूप कमी माहिती आहे, परंतु पिता का देश में पहुंचने वाला है। आणि पित्याच्या देशामध्ये आपण पोहोचणार आहोत। बुलावट पाए हुए लोग इस प्रकाश पा करके जीवन बिताता है। आणि पाचारण प्राप्त झालेले लोक हा प्रकाश प्राप्त करून जीवन जगतात। इब्रानियों का पत्र 11 अध्याय, इब्रिकराचं पत्र त्याचा 11 अध्याय उसका 13-14 वचन। त्याचा 13 आणि 14 वचन। ये सब विश्वासी की दशा में मरे हाँ। और उन्होंने प्रतिज्ञा की हुई वस्तुओं को नहीं पाई, हाँ। पर उन्हें दूर से देखकर आनंदित हुए हाँ। और मान लिया कि हम पृथ्वी पर परदेशी और बाहरी है। हाँ। तो ऐसी बातें कहते हैं, ऐसे बातें कहते हैं, वे प्रकट करते हैं वो प्रकट करता है कि स्वदेश की खोज में है। स्वदेश की खोज में है। मतलब दूसरा परिभाषा में पढ़ेंगे, हे सर्वजण विश्वासात टिकून मेले, हा. त्यांना वचनानुसार पदप्राप्ती झाली नव्हती, हा. तर त्यांनी ती दृश्य पाहिली व तिला वंदन केले आणि आपण पृथ्वीवर परके प्रवासी आहोत असे पत्करले, असे म्हणणारे आपण स्वतःच्या देशाचा शोध करत असल्याचं दाखवतात। स्वदेश का मतलब एक्चुअली पितृदेश आना चाहिए। पितृदेश है, हाँ, स्वदेश मतलब ठीक है, मतलब पिता का देश आना चाहिए। चलिए कोई बात नहीं, मतलब पितृदेश की खोज में है। होमलँड, हाँ हाँ ठीक है, हाँ ठीक है, तो मतलब उसका अपना देश है ना। घरची जमीन, हाँ। घर घर मतलब पिता का जमीन का वारिस है वो। हाँ ऐसे ऐसे। हाँ, इंग्लिश में हाँ। घर की जमीन। हाँ ठीक है, मतलब अभी हमारा पिता के पास हम जा रहे हैं तो पिता का एक देश है, आणि आपण पित्याकडे जात आहोत तर पित्याचा एक देश आहे। और इतना ही नहीं, एवढंच नाही, हमारे लिए पिता की तरफ से एक नगर भी है। आणि आपल्यासाठी पित्याकडून एक नगर पण आहे। यो इस परदेशी यात्रा में हमें इन बातों का निर्णय है, आणि या परदेशी प्रवासामध्ये या गोष्टीचा आपल्याला निर्णय आहे। है ना। वही इब्रानियों उसका मतलब 11 अध्याय है, उसका 16 वचन। इब्रिकराचं पत्र त्याचा 11 अध्याय 16 वचन। हाँ। वे एक उत्तम अर्थात स्वर्गीय देश के अभिलाषी है, हाँ। इसलिए परमेश्वर उनका परमेश्वर कहलाने में नहीं लजाता, हाँ। क्योंकि उसने उनके लिए एक नगर तैयार किया है। देखा, प्रभु ने हमारे लिए स्वर्ग में एक नगर तैयार किया है। आणि प्रभूने आपल्या करता स्वर्गामध्ये एक शहर तयार केले। प्रभु में विराट पाए हुए लोगों को इस नगर का दर्शन था, आणि प्रभूमध्ये पाचारण प्राप्त झालेल्या लोकांना या स्वर्गीय दर्शन होतं। है ना। अब्राहम के बारे में उसी अध्याय का 10 वचन पढ़ना। आणि अब्रामा संबंधाने त्याच अध्यायाचं 10 वचन वाचा। क्योंकि वह उस गिरने वाली नगर की बाट जोता था, हाँ। जिसका रखने वाला और बनाने वाला परमेश्वर है। देखा, परमेश्वर की ओर से, स्वर्गीय पिता की ओर से हमारे लिए एक नगर तैयार किया जा रहा है। आणि स्वर्गीय पित्याच्या द्वारे आपल्या करता एक नगर तयार केलं जात मैं आहे। एक बात आपको बताना चाहता हूँ, एक गोष्ट सांगू इच्छितो। आज दुनिया की नगरों के बारे में बहुत लोग बहुत बार प्रशंसा करता है। आणि या जगाच्या नगरासंबंधाने पुष्कळ लोक पुष्कळ प्रशंसा करतात। अरे बॉम्बे कितना बड़ा नगर है, आणि बॉम्बे जे आहे ते किती मोठं शहर आहे। एक भूकंप आ गया तो आणि एक भूकंप आला तर मुझे बाकी रह जाएगा। आणि काही उरेल का? अभी मतलब उक्रेन में क्या हो रहा है, आता युक्रेन मध्ये काय होत आहे? उधर बहुत अच्छा सिटियां, बहुत सुंदर सिटियां अभी एकदम मतलब कब्रिस्तान बन गया। आणि खूप चांगली चांगली शहरं होते पण आता एकदम ते कब्रस्तान झाली। न्यूयॉर्क सिटी वर्ल्ड में जाना माना वो सिटी है, एक भूकंप आ गया तो न्यूयॉर्क सिटी वहां पर सिटी के नाम से नहीं रहेगा। आणि न्यूयॉर्क शहर जे आहे ते जगामध्ये खूप नामवंत असं आहे, पण एक भूकंप आलं तर ते शहर राहणार नाही। प्रियो, ये दुनिया का कोई भी नगर, जब इब्रानियों 13 अध्याय का 14 वचन, आणि इब्रिकराचं पत्र 13 अध्याय 14 वचन। क्योंकि यहाँ हमारा कोई स्थायी नगर नहीं, देखा प्रियो, दुनिया में एक भी स्थायी नगर नहीं,
आणि या जगामध्ये एकही स्थिर असं शहर नाहीये. परंतु हमारे लिए जो प्रभु हमारे स्वर्गीय पिता जो तैयार कर रहा है वो स्थायी नगर है. आपला स्वर्गीय पिता आपल्या करता जे तयार करत आहे ते एकदम स्थिर असं शहर आहे. वो है नया यरूशलेम. आणि ते आहे नवीन यरूशलेम. वो कभी भी नाश नहीं होता. आणि ते कधीही नाश होत नाही प्रियानो. उसका वर्णन आपको मालूम है. आणि त्याचं वर्णन तुम्हाला ठाऊक आहे. वो नगर कितना सुंदर है. आणि ते नगर किती सुंदर आहे. मला 2100 मैल लंबा, 2100 मैल चौड़ा, 2100 मैल ऊंचा. किलोमीटर 2100 किलोमीटर लांब, 2100 किलोमीटर रुंद आणि 2100 किलोमीटर उंच असं ते शहर आहे. कोई भाव नहीं कर सकता है क्या? आणि कुणी विचार तरी करू शकतो का? बहुत अद्भुत बात है. आणि खूप अद्भुत गोष्ट आहे. है ना प्रियो, ये वचन में दिया हुआ वर्णन है. आणि प्रियानो हे वचनामध्ये दिलेलं वर्णन आहे. Praise the Lord. हो, प्रभु के लोगों के लिए प्रभु तैयार किया हुआ नगर. आणि प्रभूच्या लोकांकरता प्रभूने तयार केलेलं नगर. अभी इतना नहीं, एवढंच नाही, अभी उस नगर में रहने के लिए अगर हमें जाना है तो हमें एक नया शरीर मिलेगा. आणि त्या नगरामध्ये जर राहण्याकरता जर जायचंय त्याच्याकरता आपल्याला एक नवीन शरीर भेटेल. प्रियो, हम ये रहने वाला ये शरीर में उधर नहीं जा सकता. आणि आपण राहणाऱ्या या शरीराच्या द्वारे आपण तिथे नाही जाऊ शकत. पहला कुरिन्दी 15 अध्याय उसका 47 से 49. आणि पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 15 अध्याय त्याचं 47 ते 49 वचन. पहला मनुष्य धरती से हाँ. अर्थात मिट्टी का था. हाँ. दूसरा मनुष्य स्वर्गीय है. हाँ. जैसा वह मिट्टी का था वैसे वे भी हैं जो मिट्टी के हैं. हाँ. और जैसा वह स्वर्गीय है हाँ. वैसे ही वे भी हैं हाँ. जो स्वर्ग के हैं. हाँ, देखिए अभी हम यीशु मसीह के शरीर का जैसा एक देह पा करके स्वर्ग में जाने वाला है. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराप्रमाणे एक शरीर धारण करून आपण स्वर्गात जाणार आहोत. अभी हम मिट्टी के शरीर में रहता है, आणि आपण आता मातीच्या शरीरात राहतो. परंतु हमें प्रभु ने स्वर्गीय बनाया. आणि प्रभूने आपल्याला स्वर्गीय बनवलं. अभी हमें स्वर्ग में ले जाने वाला है. आणि आता तो आपल्याला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे. परंतु ले जाने के समय में आणि ते घेऊन जात असताना यो हमारे ये शरीर बदलेगा. आणि आपलं हे शरीर बदलून जाईल. है ना, ये शरीर की अवस्था बदलेगा. आणि या शरीराची अवस्था बदलून है जाईल. ना, पहला थिस्सलुनीकियों 4 अध्याय का 16-17 वचन पहिलं थिस्सलुनीकराचं पत्र 4 अध्याय 16-17 वचन. और फिलिपियों 3 अध्याय का 21 वचन फिलिपकराचं पत्र 3 अध्याय त्याचं 21 वचन. और पहला यूहन्ना 3 अध्याय का 2 वचन. पहिला योहान 3 अध्याय त्याचं 2 वचन. ये वचनों को जब हम पढ़ेगा आणि या वचनांना ज्या वेळेला आपण वाचू हम क्या देखता है, आपण काय पाहतो. जैसा यीशु मसीह का शरीर है ऐसा एक ही शरीर हम पाएगा. आणि जसं प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे तसं एक शरीर आपल्याला मिळणार आहे. कैसा बात है प्रियो. आणि कसं ते आहे गोष्ट. आप देखिए ऐसा एक शरीर हमें मिलने वाला है. आणि कसं एक शरीर आपल्याला भेटणार आहे. हमारा स्वदेश स्वर्ग में रहने के लिए आणि आपला स्वदेश जो आहे तो स्वर्गामध्ये राहण्याकरता हमारे यीशु मसीह हमें यहाँ से ले जाने के लिए बार हमें एक नया शरीर दे करके ले जाएगा. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला इथून घेऊन जात असताना एक नवीन शरीर देईल. ये शरीर बदलने के लिए और वो शरीर धारण करने के लिए कितना करना चाहिए. आणि हे शरीर निघून जाण्याकरता आणि ते स्वर्गीय शरीर आपल्यामध्ये येण्याकरता किती तास पाहिजे. 1 सेकंड का भी दशांश. आणि 1 सेकंद आहे त्याचाही दशांश. पहला कुरिन्दी 15 अध्याय का 51 में लिखा है. पहिले करंदीकराचं पत्र 15 अध्याय त्याच्या 51 वचनामध्ये लिहिले. आंख बंद करके खोलने का टाइम, मतलब बंद करने के लिए फिर भी टाइम चाहिए, खोलने के लिए बिल्कुल टाइम नहीं चाहिए. आणि ज्या वेळेला आपण डोळे मिटतो त्याच्याकरता सुद्धा काही सेकंदाची गरज पडते. पण मिटलेले डोळे ज्या वेळेला आपण ते उघडतो त्या वेळेला एकदम फ्रॅक्शन म्हणजे सेकंदाच्याही क्षणामध्ये तेवढा वेळ लागतो. प्रेज द लॉर्ड. ये हम लोग प्राप्त करने जा रहे हैं. आणि प्रेरणो हे शरीर आपण अशा प्रकारे प्राप्त करायला जाणार आहोत. इतना ही नहीं, एवढंच नाही, स्वर्ग में ले जाने के बाद में आणि स्वर्गामध्ये घेऊन गेल्यानंतर हमारे लिए बहुत कुछ बात प्रभु ने वहां पर हमारे लिए रखा है. आणि त्या ठिकाणी पुष्कळ गोष्टी प्रभूने आपल्या करता ठेवल्या आहे. कि मैं उधर जाने के बाद में, स्वर्ग में जाने के बाद में मेरा क्या क्या है, ये बात को था कि यहाँ पर जाना चाहिए. आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर तिथं माझं काय काय राहणार आहे ही गोष्ट सुद्धा या ठिकाणी राहून तुम्ही जाणायला पाहिजे. क्योंकि जो नया जन्म पाया है, स्वर्गीय पिता से जन्म पाया है, जिसका नाम जीवन का किताब में, उनके लिए बहुत बातें स्वर्ग में तैयार है. आणि ज्याचा नवा जन्म झालेला आहे, ज्यांचा पिता जो आहे, परमेश्वर जो आहे त्यांचा पिता आहे, त्यांच्या करता स्वर्गामध्ये पुष्कळ गोष्टी लिहिलेल्या आहेत. पहला पत्रोस उसका पहला अध्याय का 4-5 वचन. पहिले पेत्र पहिला अध्याय 4-5 वचन. अर्थात एक अविनाशी और निर्मल और अजर मीरास के लिए हाँ. जो तुम्हारे लिए स्वर्ग
देखा तुम्हारे लिए स्वर्ग में कभी भी नाश ना होने वाला, कभी भी ना मुरझाने वाला, कभी भी किसी प्रकार का भी खोना होने वाला बातें प्रभु ने तुम्हारे लिए स्वर्ग में रखा है, जिनकी रक्षा परमेश्वर की सामर्थ से हाँ। विश्वास के द्वारा हाँ। उस उद्धार के लिए हाँ। जो आने वाले समय में प्रकट होने वाली है की जाती है। ओ सच में मैं क्या क्या प्राप्त करने के लिए जा रहा है करके पवित्र लोग जानना चाहिए, आणि काय काय प्राप्त करायला मी जात आहे हे पवित्र लोकांनी जाणायला पाहिजे है ना। ये प्रभु का न्यायासन के सामने हमें मिलने वाला तोहफाओं के बारे में आपको क्लास दिया था, आपको मालूम है। आणि प्रभूच्या न्यायासनासमोर आपल्याला मिळणारे जे पारितोषिक आहे त्याच्या संबंधाने एक क्लास घेतला होता, तुम्हाला आठवत असेल। प्रियो, आपको ये जानना चाहिए आप क्या क्या प्राप्त करने के लिए जा रहे हैं। आणि प्रियांनो, हे तुम्ही जाणायला पाहिजे तुम्हाला काय काय मिळणार आहे। तो ये सारे बातों को देख करके जीवन की यात्रा है मसीह यात्रा। आणि या सर्व गोष्टी ठेवून तो एक प्रवास आहे, तो ख्रिस्ती प्रवास। आज कितनी मसीह लोग हैं अमेरिका जाने के दर्शन में है। आज कितीतरी ख्रिस्ती लोक आहे की ज्यांना अमेरिकेमध्ये जायची इच्छा आहे। प्रेज प्रेज द लॉर्ड। दुनिया में अंबानी बनने के दर्शन में है। आणि या जगामध्ये अंबानी होण्याची त्यांची इच्छा आहे। और जो सच्चा प्रभु के लोग आणि जे खरे प्रभूचे लोक आहे उनको एक ही दर्शन है, त्यांचं एकच दर्शन आहे, दुनिया का नहीं। जगाचा नाही। प्रेरित पौलुस गवाही देता है, आणि प्रेषित पौल साक्ष देतो, है ना। प्रेरितों का उसका 26 अध्याय का 19 वचन। आणि प्रेषित त्याचं 26 अध्याय त्याचं 19 वचन। हाँ, आता हे राजा अग्रिप्पा, हाँ। मैंने उस स्वर्गीय दर्शन की बात न टाली। हाँ, मुझको एक दर्शन मिला, वो भी स्वर्ग का दर्शन है। आणि मला एक दर्शन मिळालं, ते सुद्धा स्वर्गाचं दर्शन आहे। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। प्रियो, आज हम कौन सा दर्शन में दौड़ रहे हैं, आणि प्रियांनो, आज आपली धाव कुठल्या दर्शनामध्ये आहे ये बात को हमें जानना है, या गोष्टीला आपण जाणायचं, अपने जीवन में परख रहे हैं। आपण आपल्या जीवनामध्ये पारखायचंय। वास्तव में एक सच्चा क्रिस्ती होकर के जीवन बिता रहे हैं क्या? आणि खरोखर एक ख्रिस्ती होऊन मी जीवन जगत आहे का? एक क्रिस्ती व्यक्ति का एक तो और खास बात मैं आपको बता करके समाप्त करूंगा। आणि एका ख्रिस्ती व्यक्तीचे एक दोन अजून विशेष गोष्टी सांगून या ठिकाणी मी थांबेल। एक मसीह व्यक्ति मसीह अंदर है और मसीह को प्रकट करके जीता है। आणि एक खरा ख्रिस्ती व्यक्ती जो आहे त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त राहतो आणि तो जीवन जगत असताना त्या आतमध्ये असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताला प्रदर्शित करत जीवन जगतो। सबको समझ में आया? सगळ्यांच्या लक्षात आलं का? एक सच्चा मसीह व्यक्ति मसीह अंदर है और मसीह को प्रकट करके जीवन बिताता है। आणि एक खरा ख्रिस्ती व्यक्तीच्या मध्ये प्रभू येशू ख्रिस्त आतमध्ये आहे आणि तो त्या ख्रिस्ताला प्रकट करत जीवन जगतो। प्रियो, जैसे जैसे हमारे आत्मीय जीवन की उन्नति होता है वैसे वैसा हमें हमारे जीवन में मसीह को जोड़ते जाना ये स्वर्गीय पिता का कार्य है। आणि जसं जसं आत्मिक जीवनामध्ये आपली वाढ होत राहते तसं तसं ख्रिस्ताला आपल्यामध्ये जोडत राहणं हे पित्याचं कार्य आहे। आपको मालूम है जब गलातियों 4:19 में प्रेषित पौलुस गवाही देता है, आणि गलातीकराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 19 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, जब तक तुम्हारे में मसीह के रूप नहीं बन जाता तब तक मुझे प्रसवी वेदना बोलता है। आणि जोपर्यंत तुमच्यामध्ये ख्रिस्ताचं रूप होत नाही तोपर्यंत तुमच्या संबंधाने मला प्रसूती वेदना आहे। बहुत अनोखा बात है आणि खूप अद्भुत गोष्ट आहे। हमारे जीवन में रोज रोज हमें मसीह हमारे में जोड़ते जाना आणि दररोज आपल्यामध्ये ख्रिस्त वाढत जाणं। Praise the Lord। Praise the Lord। ये कैसे होगा? हे कसं होणार? उसका एक हमारा गुड बात मैं आपको बताता हूँ। आणि त्याची एक चांगली गोष्ट मी सांगतो। अभी भी एदन वाटिका कहाँ पर है? अजूनही एदेन बाग कुठे आहे? हमारे में, आपल्यामध्ये आहे। Praise the Lord। एदन वाटिका की एक बड़ा खूबी क्या है? आणि एदेन बागेचं एक मोठं वैशिष्ट्य काय वो आहे? हम खास करके 2 वृक्ष है। आणि तिथे विशेष करून 2 झाड आहे। एक जीवन का वृक्ष है एक म्हणजे जीवनाचं झाड आहे और एक बड़े वृक्ष ज्ञान का वृक्ष है। आणि दुसरं म्हणजे चांगल्या आणि वाईटाचं ज्ञान होणारं झाड आहे। ये दोनों वृक्ष आज कहाँ पर खड़ा है? आज हे दोन्ही झाड कुठे आहे? हमारे में। आपल्यामध्ये आहे। देखो, उधार पाए हुए अनेक लोग इस बात को अच्छी तरह समझना। आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांनी या गोष्टीला चांगल्या प्रकारे समजा। तो ये एक नॉर्मल क्लास नहीं, आणि एक साधारण क्लास नाहीये। ये मतलब हाई स्कूल में पढ़ने वाला भी नहीं समझेगा। आणि मग ते हायस्कूल मध्ये शिकणाऱ्याला पण नाही समजणार। ये हाई लेवल डिग्री पढ़ने वाले लोग ही समझेगा। आणि मग जे
पदवीधर ते शिक्षण घेतात त्यांना हे समजेल. Praise the Lord. अभी आप देखिए ये दिन बाटली का आज हमारे में है आणि एदेन बाग आज आपल्यामध्ये आहे और हम उसके बीच में खड़ा है. आणि आपण त्याच्यामध्ये आहोत. कौन सा चुनू आणि काय निवडायचं है? जीवन का वृक्ष आत्मा में है आणि जीवनाचं झाड जे आहे ते आत्म्यामध्ये आहे और बड़े बड़े का ज्ञान का वृक्ष शरीर में है. आणि चांगल्या आणि वाईटाचं ज्ञान असणारं झाड जे आहे ते शरीरामध्ये आहे. बीच में आप है या मैं है. आणि मध्ये मी आहे. आप कहां पर मुड़ेगा उसके अनुसार आपका आत्मिक उन्नति है. आणि तुम्ही जिकडे वळाल त्याच्यावर तुमची आत्मिक उन्नती निर्भर आहे. कितने लोगों को समझ में आ रहा है? आमेन थोड़ा भी समझ में आ रहा है क्या? आमेन. अगर आप आत्मिक बातों पर मन नहीं लगाता इसका मतलब आपके जीवन में मेरे गिरावटी रहते रहेगा. आणि जर तुम्ही आत्मिक गोष्टीकडे मन न लावणार याचा अर्थ तुमच्या जीवनामध्ये अधोगती होत राहील. इसलिए प्रियो जो भी हम काम करता है आणि प्रियांनो म्हणून जे काही काम आपण करतो वे कैसा करता है करके परखना. आणि मी ते कसं करतो हे जरा पारखा. गलातियों 6:8 गलातीकराचं पत्र 6 अध्याय त्याचं 8 वचन. क्योंकि जो अपने शरीर के लिए बोता है हाँ. वह शरीर के द्वारा विनाश की कटनी काटेगा. देखा शरीर के लिए बोने वाला शरीर के लिए विनाश का कटनी काटेगा. आणि जो कोणी शरीराकरता पेरणी करतो तो नाशा करता कापणी कापेल. हाँ. और जो आत्मा के लिए बोता है हाँ. वह आत्मा के द्वारा अनंत जीवन की कटनी काटेगा. देखा हम लोग आत्मा के द्वारा बोने वाला है या शरीर के द्वारा बोने वाला है ये बात को जानना. आणि आपण आत्म्याद्वारे पेरणी करणारे आहोत का शरीराद्वारे पेरणी करणार आहोत या गोष्टीचा निश्चय करा. भैया प्रभु में आने के बाद में हमेशा हमारे ये प्रयास रहना चाहिए मैं हमेशा प्रभु में पाया जाऊं. आणि प्रभूमध्ये आल्यानंतर आपल्याला या गोष्टीचा नेहमी प्रयत्न असायला पाहिजे की मी ख्रिस्तामध्ये आढळावं. देखिए आज इस समय में लोग प्रभु की उपस्थिति में बैठा करके बोलता है परंतु प्रभु में नहीं है. आणि आज या ठिकाणी प्रभूच्या उपस्थितीमध्ये लोक बसलेले असे म्हणतात पण ते प्रभूमध्ये नाही. भैया आत्मा में रहेगा तभी वो प्रभु में है. आणि जर आत्म्यामध्ये राहाल तरच ते प्रभूमध्ये. लेकिन आप अन्य चिंताओं में बैठा हुआ है आत्मा के बाहर है तो आपको जानना है आप शरीर में है. आणि जर तुम्ही इथे बसूनही जगाच्या गोष्टीचा विचार करत आहात तर मग तुम्ही या गोष्टी जाणून घ्या की तुम्ही शरीरामध्ये आहात प्रभूमध्ये नाही. हमारे दिल की गहराई से एक चाहत चाहिए. आणि हृदयाच्या गहनतेमध्ये एक इच्छा असायला पाहिजे. फिलिपियों 3:9 में प्रेषित पौलुस गवाही देता है. फिलिपकराचं पत्र 3 अध्याय 9 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो मैं मसीह में पाया जाऊं. आणि मी ख्रिस्तामध्ये आढळावं. देखा उसका एक दिल का गहरा एक ही चाहत है कि मैं हमेशा मसीह में पाया जाऊं. आणि पौलाच्या मनाची एक मोठी इच्छा आहे की मी ख्रिस्तामध्ये आढळावं. वो अपने आप को जो परखा आणि ज्या वेळेला त्याने स्वतःला पारखलं. दूसरा कुरिन्थी 12:2 में वो गवाही देता है. दुसरे करंथीकराचं पत्र 12 अध्याय त्याच्या दुसऱ्या वचनामध्ये प्रेषित पौलाच्या प्रकारे म्हणतो मैं मसीह में एक मैं मसीह में एक मनुष्य को जानता मनुष्य को जानता हूँ. आणि ख्रिस्तामध्ये मी एका मनुष्याला ओळखतो. पर उसको ये बात यकीन हो गया आणि या गोष्टीचा त्याला निश्चय झाला कि वो काम रहे मसीह में है. आणि तो कुठे आहे तो ख्रिस्तामध्ये. वो एक मनुष्य को जानता हूँ करके जो बोलता है वो खुद के बारे में. आणि एका मनुष्याला तो ओळखतो हे ज्याच्या संबंधाने म्हणतो तो स्वतः संबंधाने. हालेलुया. आमेन. भैया हम ये बात को कब पाएंगे? प्रियांनो आपण अशा प्रकारे म्हणू शकतो का मैं हमेशा मसीह में पाया जाऊं आणि नेहमी मी ख्रिस्तामध्ये आढळावं और मैं हमेशा मसीह में काम करूं. आणि नेहमी मी ख्रिस्तामध्ये काम करावं. ये कैसे होगा? हे कसं शक्य आहे? इसका एक शब्द भी बोल करके यहाँ पर मैं समाप्त करना चाहूंगा. आणि एक वचन या ठिकाणी याच्या संबंधाने सांगून मी या ठिकाणी थांबेल. मैं पहला कुरिन्थी 16 अध्याय का 14 वचन में पहिले करंथीकराचं पत्र 16 अध्याय त्याच्या 14 वचनामध्ये क्या लिखा है? काय लिहिलंय? तुम जो कुछ करते हो हाँ. प्रेम से करो. देखा जो कुछ करते हो वो प्रेम से करना. आणि जे काय कराल ते प्रेमामध्ये करा. कौन सा प्रेम? कुठलं प्रेम? हाँ मसीह की प्रेम में, आणि ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये उस अगप्पे प्रेम में. आणि त्या अगप्य प्रेमामध्ये. देखो बाकी इंसानियत का प्रेम रहेगा तो वहां पर तब तक जाएगा. आणि मनुष्य रीतीने प्रेम असेल तर लोक थकून जातील. कई बार लोग बोलता ना आणि पुष्कळ वेळा लोक म्हणतात ना हमको वो बात अच्छा नहीं लगा, आम्हाला ते आवडलं नाही, हमको वो बुरा लगा आम्हाला ते वाईट वाटलं, क्योंकि वो आत्मा में नहीं था. कारण तो आत्म्यामध्ये नव्हता. क्योंकि वो मतलब दुनिया का रीति में मतलब मनुष्य की उस शरीर के अनुसार चलने के समय में हमें बहुत बात बुरा लगेगा. आणि मनुष्य रीतीने आपण या शरीरामध्ये राहून ज्या वेळेला जीवन जगतो
त्यावेळेला पुष्कळ गोष्टी आपल्याला आवडत नाही, त्याचं आपल्याला वाईट वाटतं. आत्मिक गहरी बात भी उनको बुरा लगेगा. आणि आत्मिक गहन गोष्टी सुद्धा त्यांना वाईट वाटतील. प्रियो, हमें बुरा लगने वाला एक अनुभव हमारे में है तो आपको ये जानना है आप बिल्कुल आत्मा में नहीं. आणि एखाद्या गोष्टीचं जर वाईट वाटतंय तर एक गोष्ट निश्चित तुम्ही जाणून घ्या की तुम्ही आत्म्यामध्ये नाही. हमारे यीशु मसीह को कुछ भी बुरा नहीं लगा. प्रभू येशू ख्रिस्ताला काहीच वाईट नाही वाटत. यीशु मसीह को बोला ये तो मानव कारपेंटर का बेटा है. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला संबंधाने लोक असं म्हटलं हा सुताराचा मुलगा आहे. इसमें दुष्टात्मा है, बेलसेबूल है. आणि याच्यामध्ये दुष्टात्मा आहे. इसका पिता का बारे में एड्रेस नहीं है. आणि याचा बाप कुठे हे माहिती नाही. मैंने बहुत बदनाम निंदा किया. आणि त्याची खूप निंदा केली. और ये अनपढ़ आदमी है. आणि तो अशिक्षित आहे. वो तो पागल है. तो तो वेडा आहे. यीशु मसीह को इसमें कौन सा बात बुरा लगा? आणि येशू ख्रिस्ताला याच्यापैकी कुठली गोष्ट वाईट वाटली? इसमें कोई सच्चा है क्या? आणि याच्यामध्ये काही सत्य आहे पूरा का? झूठ बात है. एकदम खोटं आहे. कभी भी बुरा लगा क्या? तरी वाईट वाटलं का? जब मसीह हमारे में जिएगा. आणि ख्रिस्त आपल्यामध्ये जगेल. प्रियो, हम लोग अधिकतर हम अपनी तारीफ सुनने के लिए चाहते हैं. आणि लोकांनी आपली प्रशंसा करावी अशी आपली इच्छा राहते. नहीं प्रियो, वो भी आत्मा में नहीं. आणि मग तो व्यक्ती सुद्धा आत्म्यामध्ये नाही. हमारे यीशु मसीह की तारीफ नहीं किया तो ये दुनिया की यात्रा में हमारा भी तारीफ कभी नहीं होगा. आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कोणी प्रशंसा केली नाही तर या जगाच्या प्रवासामध्ये आपलीही कोणी प्रशंसा करणार नाही. प्रेज द लॉर्ड. स्वर्गीय बातों मत मानने का नाम. आणि स्वर्गीय गोष्टीकडे मन लावा. स्वर्गीय बातों को खोज में रहना. आणि स्वर्गीय गोष्टीच्या शोधामध्ये राहा. हमारा प्रभु जल्दी आ रहा है. आपला प्रभू लवकर येत आहे. उसकी आगमन की सच्चा तैयारी में रहना. आणि त्याच्या आगमनाच्या खऱ्या तयारीमध्ये राहा. आपको कुछ कुछ बातें मैंने बताया शॉर्ट में. आणि काही काही गोष्टी थोडक्यात सांगितल्या. आपको थोड़ा कुछ समझ में जरूर आया हो. आणि थोडं तुम्हाला निश्चितच लक्षात आला प्रियो, असेल. मसीह लोग ये दुनिया के लोगों से बिल्कुल भिन्न है. आणि ख्रिस्ती लोक या जगाच्या लोकांपासून एकदम वेगळे आहे. आज आपके जीवन में आशा है. आज तुमच्या जीवनामध्ये आशा आहे. दुनिया में कैसा भी कितना भी विद्वान हो, कितना भी ज्ञानी हो, कितना भी धनवान हो, उनके पास आशा नहीं. आणि जगाचे कितीही ज्ञानवान किंवा धनवान असू द्या त्यांच्याकडे आशा नाही. परंतु मसीह लोगों में आशा है. आणि ख्रिस्ती लोकांमध्ये आशा और आहे. वो जीवित आशा है. आणि ती आशा जिवंत आशा और वो आहे. आशा स्वर्ग में रखा है. आणि ती आशा स्वर्गामध्ये ठेवली और आहे. पूरा करने के लिए वो आशा लेकर स्वर्ग से आएगा. आणि ती पूर्ण करण्याकरता ती आशा स्वर्गातून घेऊन येईल. भाई अपने आंखें बंद करें. या आपले डोळे बंद करा. एक क्षण अपने आप को पारे. एक क्षण आपण स्वतःला पारखा. आज आप एक सच्चा मसीह व्यक्ति है क्या? आणि तुम्ही खरे एक ख्रिस्ती व्यक्ती आहात का? है ना? जो एक ही वो मसीह है, नहीं तो मसीह की बाहर है. आणि एक व्यक्ती एक तर ख्रिस्तामध्ये आहे नाही तर ख्रिस्ताच्या बाहेर आहे. प्रियो, मसीह व्यक्ति की खूबियां हमने कुछ बातों को देखा. आणि ख्रिस्ती लोकांचं वैशिष्ट्य आपण काही गोष्टींच्या द्वारे पाहिलं. आज हमारे मेरे जीवन में ये खूबियां है क्या? आज माझ्या जीवनामध्ये हे वैशिष्ट्य आहे का? अपने आप को पारे. आपण स्वतःला अपने पारखा. आप को जांच. आपण स्वतःला पडताळा. ये वचनों के द्वारा प्रभु आपको बहुत आशीष दे. आणि या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्या सर्वांना खूप आशीर्वाद देऊ. प्रभु को महिमा मिले. प्रभूला गौरव असो. आमीन. आमेन.